तर इनहेरिटन्स बघितलं होतं आपण. कोणकोणतं इनहेरिटन्स बघितलं होतं आपण? जावा सपोर्ट करतो तीन प्रकारचे इनहेरिटन्स: सिंगल, मल्टी लेवल आणि हायरार्चिकल. त्यातला हायरार्चिकलचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला आता दाखवतो कोड करून, बरोबर. त्याच एक्झाम्पलमध्ये आपण ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा कन्सेप्ट शिकणार आहे. मग ॲबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो? बरोबर, ॲबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो आपण डिस्कस केलं होतं की ॲबस्ट्रॅक्ट क्लास हा असा क्लास असतो की ज्या क्लासमध्ये एक तरी मेथड अशी असते की ज्या मेथडची डेफिनेशन त्या क्लासमध्ये नसते. बरोबर, एक तरी मेथड ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये अशी असते की त्या मेथडची डेफिनेशन त्या क्लासमध्ये नसतं, फक्त डिक्लरेशन असतं, फक्त डिक्लरेशन असतं. बरोबर, आणि अशा मेथडला म्हटलं जातं ॲबस्ट्रॅक्ट क्लास. आणि ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये एक तरी ॲबस्ट्रॅक्ट मेथड असलीच पाहिजे. बरोबर आहे. मग ही जी ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये जी ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे त्याचं त्याची डेफिनेशन खूप देणं गरजेचं आहे. तर जो क्लास ह्या ॲबस्ट्रॅक्ट क्लास पासून एक्सटेंड होणार आहे त्या क्लासनं त्या ॲबस्ट्रॅक्ट मेथडचं इम्प्लिमेंटेशन किंवा डेफिनेशन देणं गरजेचं आहे. जर जो क्लास एक्सटेंड झाला ॲबस्ट्रॅक्ट क्लास पासून त्यानं जर ॲबस्ट्रॅक्ट क्लास मधल्या ॲबस्ट्रॅक्ट मेथडचं डेफिनेशन दिलं नाही किंवा इम्प्लिमेंटेशन केलं नाही क्लासनं जो ॲबस्ट्रॅक्ट क्लास पासून क्लास आहे, बरोबर, त्या मेथड होती ॲबस्ट्रॅक्ट क्लास मधली, त्याचं इम्प्लिमेंटेशन दिलं तो चाइल्ड क्लास पण ॲबस्ट्रॅक्ट बनतो. तर चाइल्ड क्लास पण काय बनतो? ॲबस्ट्रॅक्ट बनतो. बरोबर. मग ह्याच हायरार्चिकल च्या एक्झाम्पलमध्येच मी तुम्हाला हायरार्चिकल इनहेरिटन्सच्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा पण कन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. मग आता आपण एक ॲबस्ट्रॅक्ट क्लास लिहिणार आहे शेप नावाचा, की ज्या शेप नावाच्या ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 असे दोन डेटा व्हेरिएबल्स किंवा इन्स्टन्स व्हेरिएबल आपण घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच क्लासमध्ये आपण डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी मेथड लिहिणार आहे गेट डेटा नावाची. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा जो असणार आहे मेथड तो असणार आहे डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यूज प्रिंट करण्यासाठी. ती पुन्हा तुमच्या ॲबस्ट्रॅक्ट क्लास शेपमध्येच असणार आहे मेथड. बरोबर. ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्येच ती मेथड लिहिणार आहे आपण व्हाईट डिस्प्ले नावाची, की जी ॲक्च्युअली डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यूज डिस्प्ले करेल. आणि तिसरी मेथड मात्र आपण जी लिहिणार आहे ती ॲबस्ट्रॅक्ट मेथड असणार आहे शेप क्लासमधली, आणि ती मेथड ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळे तुमचा क्लास ॲबस्ट्रॅक्ट बनणार आहे, ॲबस्ट्रॅक्ट शेप क्लास. बरोबर. मग ही जी मेथड असणार आहे तुमची ती वॉइड एरिया मेथड असणार आहे. कोणती मेथड असणार आहे? एरिया मेथड असणार आहे, की जी आपण ॲबस्ट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट असणार आहे म्हणजेच काय, की त्या शेप क्लासमध्ये आपण त्याची डेफिनेशन लिहिणार नाही, त्याच्यासाठी कोड लिहिणार नाही, मेथडचं फक्त डिक्लरेशन असेल, त्या मेथडचं फक्त डिक्लरेशन शेप क्लासमध्ये असेल. आणि रेक्टँगल नावाचा एक क्लास लिहिणार आहे जो आपण एक्सटेंड करणार आहे तुमच्या शेप क्लास पासून, आणि दुसरा एक लिहिणार आहे ट्रायंगल नावाचा क्लास जो आपण एक्सटेंड करणार आहे तुमच्या अगेन शेप क्लास पासून. मग रेक्टँगल क्लासमध्ये जी वॉइड एरिया जी मेथड आपण लिहिली होती ॲबस्ट्रॅक्ट मेथड होती तुमच्या शेप क्लासमधली, बरोबर, जी मेथड तुमच्या शेप क्लासमधली ॲबस्ट्रॅक्ट मेथड होती, बघा मी काय म्हणतोय, एरिया रेक्टँगल क्लासमध्ये द्यावं लागेल जिथं आपण रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. सेम वे ट्रायंगल हा क्लास पण आपण डिराईव्ह केलेला आहे किंवा एक्सटेंड केलेला आहे तुमच्या ॲबस्ट्रॅक्ट क्लास शेप पासून. त्यामुळे त्या क्लासमध्ये पण तुमची जी एरिया नावाची ॲबस्ट्रॅक्ट मेथड जी होती ॲबस्ट्रॅक्ट क्लासमधली त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे, आणि ते इम्प्लिमेंटेशन आपण देणार आहे एरिया ट्रायंगलचा कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर ठीक आहे, नोटपॅड ओपन करतो मी तुमच्यासाठी. नोटपॅड ओपन केलेला आहे बघा. ठीक आहे, क्लास शेप लिहूयात. हा ॲबस्ट्रॅक्ट क्लास असणार आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदर मला ॲबस्ट्रॅक्ट कीवर्ड लावावं लागेल. ॲबस्ट्रॅक्ट क्लास नेहमीप्रमाणे कीवर्ड, क्लासचं नाव शेप, क्लासचं नाव कॅपिटल असावं, बरोबर. त्याच्यानंतर ह्या क्लासमध्ये दोन डेटा मेंबर्स घेणार आहे मी. लेट अस से फ्लोट घेऊया. ठीक आहे, डायमेन्शन 1 कॉमा डायमेन्शन 2 असे दोन डेटा मेंबर्स घेऊयात. बरोबर. त्याच्यानंतर गेट डेटा नावाची एक मेथड लिहितो मी, वॉइड गेट डेटा. बरोबर, गेट डेटा नावाची एक मेथड लिहूयात. आपण काय करणार आहे, डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 साठीच्या व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करणार आहे. डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करणार आहे. मग स्कॅनर क्लास वापरून पण आपण युजर कडून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करू शकतो. आज मी तुम्हाला दुसरा वे दाखवणार आहे की जो यूज करून तुम्ही व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करू शकता कमांड लाईन वरून. तर त्यासाठी आपल्याला जे पॅकेज लागणार आहे ते आहे आयओ पॅकेज. मग आयओ पॅकेज मधले क्लासेस लागणार आहेत. त्यासाठी इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार म्हणतो मी. बरोबर. मग हा आयओ पॅकेज मधला आपल्याला जो क्लास लागणार आहे तो आहे डेटा इनपुट स्ट्रीम.
बरोबर. मग तो क्लास आपण यूज करून काय करणार आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे आणि त्या ऑब्जेक्ट यूज करून रीड लाईन ही मेथड वापरणार आहे आणि कमांड लाईनवरून युजर ज्या काही व्हॅल्यूज एंटर करणार आहे त्या प्रोग्राममध्ये ऍक्सेप्ट करणार आहे. ह्याच्या अगोदर आपण कमांड लाईनवरून युजर ज्या व्हॅल्यूज एंटर करायच्या त्या कशा ऍक्सेप्ट करत होतो, तर युझिंग स्कॅनर क्लास, की जो तुमच्या जावा डॉट युटिल पॅकेजचा पार्ट होता. ठीक आहे. आता हा जो डेटा इनपुट स्ट्रीम क्लास आहे तो तुमच्या कोणत्या पॅकेजचा पार्ट आहे, आयओ पॅकेजचा इनपुट आउटपुट पॅकेजचा पार्ट आहे. त्यामुळे तो पॅकेज मी इम्पोर्ट केला आहे, इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार. बरोबर आहे. मग ह्या क्लासमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागेल ह्या मेथडमध्ये डेटा ऍक्सेप्ट करण्यासाठी. मग मी ऑब्जेक्ट बनवतो डेटा इनपुट स्ट्रीम ओबीजे इक्वल्स टू न्यू डेटा इनपुट स्ट्रीम. ओके. आणि याला आपल्याला पास करावा लागेल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट, बरोबर, जो की रिप्रेझेंट केला जातो सिस्टीम डॉट इननी. बरोबर. सिस्टीम डॉट इननी रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे डेटा इनपुट स्ट्रीम क्लासला आपल्याला ऑब्जेक्ट पास करावा लागेल इनपुट स्ट्रीमचा, बरोबर, की जो बाय डिफॉल्ट तुमचा कीबोर्ड रिप्रेझेंट करतो. आणि तो इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट कोणत्या क्लासमध्ये आहे, सिस्टीम क्लासमध्ये. सिस्टीम क्लास कोणत्या पॅकेजचा पार्ट आहे, जावा डॉट लँग पॅकेजचा, की जे बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्टेड असतं, जे तुम्हाला इम्पोर्ट करावं लागत नाही. आणि तो जो व्हेरिएबल असणार आहे किंवा जो ऑब्जेक्ट असणार आहे इनपुट स्ट्रीम क्लासचा, तो स्टॅटिक आहे सिस्टीम क्लासमध्ये डिफाईन केलेला, म्हणून सिस्टीम डॉट इन आपण पास केलेला आहे ऑब्जेक्ट ऑफ इनपुट स्ट्रीम. आता ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. आता मी काय करतो, तो ऑब्जेक्ट यूज करून काय करतो मी, तर युजरकडून व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करतो डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 साठी. तर त्या ऑब्जेक्टची आपल्याला मेथड जी वापरावी लागणार आहे डेटा ऍक्सेप्ट करण्यासाठी ती आहे रीड लाईन. कोणती मेथड आहे, रीड लाईन. मग बघूयात. मग सगळ्यात अगोदर मेसेज एंटर करूयात, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. एंटर द व्हॅल्यू फॉर डायमेन्शन 1 किंवा लँग्वेज मध्ये DIM1 म्हणूयात. ओके. आणि एक व्हेरिएबल घेतो मी ज्याच्यामध्ये ही व्हॅल्यू ऍक्सेप्ट करूयात, फ्लोट लेटस से, किंवा जो फ्लोट डिम आहे त्याच्यामध्येच ही व्हॅल्यू ऍक्सेप्ट करूयात, DIM1 इक्वल्स टू, DIM1 ऑलरेडी डिफाईन केलेला आहे त्यामुळे फ्लोट आपल्याला करावं लागणार नाही. DIM1 इक्वल्स टू येस. आता जो व्हॅल्यू आपल्याला रीड करायचा आहे तो युझिंग रीड लाईन मेथड, जी तुमच्या डेटा इनपुट स्ट्रीम क्लासची मेथड आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेला आहे, म्हणजेच ओबीजे डॉट रीड लाईन म्हणणार आहे. पण जी ओबीजे डॉट रीड लाईन मेथड थ्रू जो काही डेटा येणार आहे, बरोबर आहे, तो ऍज अ फ्लोट येणार नाही, तो ऍज अ स्ट्रिंग येणार आहे. तो ऍज अ स्ट्रिंग येणार आहे प्रोग्राममध्ये. मग त्या स्ट्रिंग मधून मला फ्लोट व्हॅल्यू पाहिजे, त्या स्ट्रिंग मधून मला फ्लोट व्हॅल्यू पाहिजे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, रॅपर क्लास वापरावा लागेल, की ज्या रॅपर क्लासमध्ये पार्स फ्लोट नावाची मेथड आहे, की जी यूज करून मी काय करू शकतो, की जो स्ट्रिंग मध्ये जो फ्लोट नंबर आलेला आहे तो रिमूव्ह करू शकतो आणि व्हेरिएबलला असाइन करू शकतो. स्ट्रिंग मधला जो फ्लोट नंबर आहे तो तुमच्या प्रिमिटिव्ह फ्लोट नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग मी मेथड वापरतोय बघा. त्यासाठी रॅपर क्लास मला फ्लोट वापरावा लागेल, फ्लोट डॉट पार्स फ्लोट, बरोबर आहे. आणि त्याला मला पास काय करावं लागेल, तर जो काय ओबीजे डॉट रीड लाईन मेथड आहे, बरोबर, रीड लाईन मेथड, बरोबर, त्याच्या थ्रू जी येणारी स्ट्रिंग असेल ती मला पास करावी लागेल. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने मला काय करेल, डायमेन्शन 1 ची व्हॅल्यू जो युजर एंटर करेल कमांड लाईन वरून ती मला मिळेल. सेम वे आपण डायमेन्शन 2 साठी ऍक्सेप्ट करून घेऊयात. मग बघा, कंट्रोल व्ही, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, एंटर द व्हॅल्यू फॉर डायमेन्शन 2. ओके. डायमेन्शन 2 साठीची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून घेऊयात डायमेन्शन 2 नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आता प्रॉब्लेम काय आहे, की ही जी रीड लाईन मेथड आहे, रीड लाईन मेथड ती एक्सेप्शन थ्रो करते. ती काय करते, एक्सेप्शन थ्रो करते, की ज्या एक्सेप्शनमुळे तुमचा प्रोग्रामचा नॉर्मल फ्लो इंटरप्ट होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुमचा प्रोग्राम ॲब्रुप्टली टर्मिनेट होऊ शकतो. आपल्याला तसं नकोय. ती एक्सेप्शन आपल्याला हँडल केली पाहिजे आणि प्रोग्राम टर्मिनेट पण नाही झाला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच ती एक्सेप्शन आपल्याला हँडल करायची. मग त्यासाठी ट्राय कॅच एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम तुम्हाला जावा प्रोव्हाइड करतं, की ज्याच्यामध्ये ट्राय ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला असा कोड लिहायचा आहे की जो ऍक्च्युअल मध्ये एक्सेप्शन थ्रो करणार आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला जो कोड वाटतोय की एक्सेप्शन थ्रो करणार आहे तो ट्राय ब्लॉकमध्ये लिहा. मला आता माहिती आहे की वरच्या ओबीजे डॉट रीड लाईन ही मेथड एक्सेप्शन थ्रो करते. मग त्याच्यासाठी जे स्टेटमेंट मी ट्राय ब्लॉकमध्ये टाकले, त्याच्यानंतर हा जो एक्सेप्शन ऑब्जेक्ट थ्रो करणार आहे तो आपल्याला कॅच करून काय करायचं, हँडल करायचा आहे. मग त्यासाठी कॅच करतो मी तो ऑब्जेक्ट. त्यासाठी एक्सेप्शन ई म्हणूयात, ऑब्जेक्ट मध्ये कॅच
आणि हा ऑब्जेक्ट फक्त मी प्रिंट करतो. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. ओके, अशा पद्धतीने आपण एक्सेप्शन प्रॉपरली हँडल केलेली आहे. एक्सेप्शन आपण प्रॉपरली हँडल केलेले आहे. हा, मग हे गेट डेटा फंक्शन झालं. गेट डेटा फंक्शन मध्ये आपण फक्त काय केलं, डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करण्यासाठी कोड लिहिला. ह्याच्या अगोदर आपण स्कॅनर क्लास वापरायचो, कमांड लाईन वरून युजरच्या व्हॅल्यू एंटर करायचा त्या ऍक्सेप्ट करण्यासाठी प्रोग्राममध्ये. ह्यावेळी आपण थोडासा वेगळा वे मी तुम्हाला दाखवला, युझिंग डेटा इनपुट स्ट्रीम क्लास, बरोबर. आणि तो क्लास आहे जावा डॉट आय ओ पॅकेजचा पार्ट, त्यामुळे आपण ते पॅकेज इम्पोर्ट केलं. आणि त्या क्लासमधली जी आपण मेथड वापरणार ती रीड लाईन मेथड आहे. रीड लाईन मेथड काय करते, एक्सेप्शन थ्रो करते, की ज्या एक्सेप्शनमुळे तुमचा प्रोग्रामचा फ्लो इंटरप्ट होऊ शकतो, बरोबर आहे. प्रोग्राम टर्मिनेट होऊ शकतो. मग आपल्याला ती एक्सेप्शन हँडल करावी लागेल. त्यासाठी जे मेकॅनिझम जावा प्रोव्हाइड करते एक्सेप्शन हँडलिंगसाठी, ते ट्राय कॅच ब्लॉकच्या फॉर्ममध्ये. मग आपण असा कोड जो एक्सेप्शन थ्रो करणार तो ट्राय ब्लॉकमध्ये लिहिणार आहे, आणि कॅच ब्लॉकमध्ये ती एक्सेप्शन जी थ्रो करणार आहे ती कॅच करणार आहे, जेणेकरून प्रोग्रामचा नॉर्मल फ्लो इंटरप्ट नाही झाला पाहिजे आणि प्रोग्राम कंटिन्यू मध्येच टर्मिनेट न होता कंटिन्यू एक्झिक्युशन चालू राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मेथड लिहितो मी याच क्लासमध्ये, ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये, वॉइड डिस्प्ले नावाची. वॉइड डिस्प्ले नावाची. ठीक आहे. या मेथडमध्ये आपण काय करूया, डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यूज प्रिंट करूया. एवढंच काम करायचंय. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, बरोबर, व्हॅल्यू फॉर डायमेन्शन किंवा डिम 1 म्हणूयात, आणि प्लस डिम 1. ठीक आहे. व्हॅल्यूज फक्त प्रिंट करण्यासाठी कोड लिहायचा आहे डिस्प्ले मेथडमध्ये. ठीक आहे. आता शेप ही जनरल एंटिटी आहे, बरोबर. शेप ही जनरल एंटिटी आहे, म्हणजेच तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट क्लास जनरलायझेशनसाठी वापरू शकता, बरोबर. शेप, आता शेपचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी मला फंक्शन लिहायचं आहे. पण शेप ही जनरल एंटिटी आहे. जनरल एंटिटीचा एरिया कॅल्क्युलेट करू शकता का? जोपर्यंत मला माहित नाही तो स्पेसिफिक कोणत्या प्रकारचा शेप आहे, तोपर्यंत मी एरिया कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यामुळे शेप हा जनरल क्लास झाला, बरोबर. मग जनरल क्लासमध्ये मी एरिया नावाची एक मेथड ऍबस्ट्रॅक्ट लिहिणार आहे. ऍबस्ट्रॅक्ट लिहिण्यामागं मोटिव्ह काय आहे ती मेथड, तर बाबा तो जो शेप आहे तो स्पेसिफिक कोणता शेप आहे मला माहित नाही. त्यामुळं शेप कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यामुळं शेप कॅल्क्युलेट करण्यासाठी शेप कोणत्या प्रकारचा आहे मला स्पेसिफिकली माहित नाही. त्यामुळे शेप कॅल्क्युलेट करण्यासाठी मी एरियाचा फॉर्म्युला अप्लाय करू शकत नाही. जर मला माहित असतं स्पेसिफिकली शेप हा रेक्टँगल आहे, तर मी लेंथ इंटू ब्रेड म्हणू शकलो असतो, किंवा शेप हा ट्रायंगल आहे स्पेसिफिकली मला माहित असतं तर 1/2 इंटू लेंथ इंटू विड्थ असा प्रकारचा मी काहीतरी फॉर्म्युला अप्लाय करू शकलो असतो. पण मला आता शेप क्लास हा माझा जनरल क्लास आहे, कोणताच प्रकारचा शेप आहे मला माहित नाही. त्यामुळं मी इथं डेफिनेशन देऊन गरजेचं आहे का हो एरिया, का तर मला माहितच नाही शेपच्या एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय. शेप हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो, हेक्सागॉन असू शकतो, पेंटागॉन असू शकतो, ट्रायंगल असू शकतो, रेक्टँगल असू शकतो. म्हणून मी इथं जी एरिया नावाची मेथड लिहिणार आहे ती ऍबस्ट्रॅक्ट लिहिणार आहे. आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड कशी लिहिणार आहे, ऍबस्ट्रॅक्ट, बघा कीवर्ड लावणार आहे ऍबस्ट्रॅक्ट, वॉइड आणि एरिया. ओके. आणि इथं बघा मेथड ची डेफिनेशन मी देत नाही. म्हणजेच डेफिनेशन म्हणजेच काय, मी मेथडला कोड कोणताही लिहित नाही. जसं असं ब्रॅकेट्स टाकून आपण कोड लिहायचो, कोड कोणताही लिहित नाही. डायरेक्टली मी काय करतोय, ऍबस्ट्रॅक्ट वॉइड एरिया आणि सेमीकोलन देतोय, बरोबर. म्हणजेच दिस इज ओनली मेथड डिक्लरेशन, ओके, नॉट डेफिनेशन. डेफिनेशन आहे का मेथडची? नाही. ही डेफिनेशन आपण लिहितो का मेथडची ऍबस्ट्रॅक्ट मेथडला? नाही. ऍबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजेच अशी मेथड जी फक्त क्लासमध्ये डिक्लेअर केलेली आहे, त्याची डेफिनेशन अवेलेबल नाही, त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन दिलेलं नसतं, त्यावेळी त्या मेथडला म्हटलं जातं ऍबस्ट्रॅक्ट मेथड. आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये एकतरी ऍबस्ट्रॅक्ट मेथड असली पाहिजे, आणि ज्या क्लासमध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड असेल त्या क्लासला ऍबस्ट्रॅक्ट म्हटलं जातं, बरोबर आहे. जो आपण डिक्लेअर केला बघा ऍबस्ट्रॅक्ट कीवर्डने, ऍबस्ट्रॅक्ट क्लास शेप, बरोबर. मग ऍबस्ट्रॅक्ट एरिया मेथड जी आहे त्याचं डेफिनेशन कोण देणं गरजेचं आहे, तर जे क्लासेस आपण ह्या शेप क्लास पासून एक्सटेंड करणार आहे, जसं की रेक्टँगल आणि ट्रायंगल, मग त्या क्लासमध्ये मात्र आपल्याला ह्या एरिया मेथडचं इम्प्लिमेंटेशन किंवा डेफिनेशन आपल्याला द्यावं लागेल. आता ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. का ऑब्जेक्ट बनवू शकत नाही ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा, तर ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये अशी एक तरी मेथड असतं ज्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लीट नाहीये, आणि ज्या क्लासचं इम्प्लिमेंटेशन कंप्लीट नाहीये, म्हणजे जो क्लास ऍबस्ट्रॅक्ट आहे त्या क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. इफ यू विल ट्राय टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ शेप क्लास, इट विल गिव्ह एरर. का तर तो
ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कंप्लीट नाही आहे. कंप्लीट इन द सेन्स त्या क्लासमध्ये एरिया ही अशी मेथड आहे ज्याची डेफिनेशन दिलेलं नाही किंवा इम्प्लिमेंटेशन दिलेलं नाही. ठीक आहे. मग आता मी काय करतो, एक नवीन क्लास लिहितो की जो एक्सटेंड करतो तुमच्या शेप क्लासपासून. त्याचं नाव देतो रेक्टँगल. क्लास रेक्टँगल, बरोबर. क्लास रेक्टँगल आणि एक्सटेंड्स म्हणूयात आपण. कुणापासून एक्सटेंड करूयात ह्या क्लासला, तर शेप क्लासपासून. सॉरी, क्लासचं नाव आपलं नेहमीच्या कन्सेप्ट प्रमाणे कॅपिटल असावं. ठीक आहे. क्लास रेक्टँगल एक्सटेंड्स शेप. ओके. आणि आता ह्या क्लासमध्ये मी एक एरिया नावाचा फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करतो, फ्लोट एरिया 1 नावाचा एक व्हेरिएबल फक्त डिक्लेअर करतो. आणि या क्लासमध्ये मी एक मेथड लिहितोय बघा, void गेट डी नावाची. गेट डेटा आपण वरती लिहिलेले गेट डी मेथड लिहितो. आणि या मेथड मधून मी सुपर क्लास मधली मेथड कॉल करतो. सुपर क्लास मधली मेथड कॉल करतो. सुपर डॉट गेट डेटा. सुपर, बरोबर. सुपर क्लास म्हणजेच ह्या क्लासचा पॅरेंट क्लास कोण आहे, शेप क्लास. शेप क्लासमध्ये आपण गेट डेटा मेथड लिहिलेली आहे. शेप क्लासमध्ये आपण गेट डेटा मेथड लिहिलेली आहे, बरोबर आहे. ती फक्त आपण काय करूयात, कॉल करूयात, सुपर डॉट गेट डी, बरोबर. त्याच्यानंतर एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आता फंक्शन लिहायचंय. मग एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फंक्शन आपण काय लिहिलेलं आहे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये, एरिया नावाचं. आता हे एरिया नावाचं फंक्शन आपण तिथं फक्त डिक्लेअर केलेलं आहे. डिफाईन केलेलं का, त्याची डेफिनेशन दिलंय का, इम्प्लिमेंटेशन दिलंय का, नाही दिलं, ते मात्र आपल्याला तर रेक्टँगल क्लासमध्ये द्यावं लागेल. मग बघा, void एरिया नावाचं फंक्शन लिहितोय मी इथं, void एरिया. ठीक आहे. आणि इथं मी रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी फंक्शन लिहितो, फॉर्म्युला लिहितो. एरिया 1 ह्या व्हेरिएबलमध्ये आपण तो रिझल्ट स्टोअर करूयात. एरिया 1 इक्वल्स टू डायमेन्शन 1 इंटू डायमेन्शन 2, बरोबर. जे डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यू आपण गेट डेटा फंक्शन मध्ये कॉल केल्या होत्या, ऍक्सेप्ट केल्या होत्या, त्या व्हॅल्यूज आपण इथं रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करूयात, यूज करूयात. त्याच्यानंतर मी प्रिंट करतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन एरिया ऑफ रेक्टँगल इज एरिया ऑफ प्लस एरिया 1. ओके, क्लिअर आहे. आता एरिया नावाचं फंक्शन माझं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. क्लास पण माझा कंप्लीट झालेला आहे. हा क्लास मी क्लोज करतो. मग रेक्टँगल क्लास आपण एक्सटेंड केला शेप क्लास पासून. त्याच्यामध्ये फ्लोट एरिया 1 नावाचा एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केला. गेट डी नावाचं एक फंक्शन लिहिलं, जे ऍक्च्युअल मध्ये काय करणार आहे, सुपर क्लास मधलं गेट डेटा नावाचं फंक्शन कॉल करणार आहे. म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये जे आपण म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट क्लास शेपमध्ये जे गेट डेटा नावाचं फंक्शन लिहिलंय ते कॉल करणार आहे. आणि एरिया नावाचं हे जे फंक्शन आपण लिहिलेलं आहे ते ऍक्च्युअल मध्ये ॲब्स्ट्रॅक्ट मेथड होती तुमच्या शेप क्लासमध्ये, ती आपण इथे इम्प्लिमेंट केलेलं रेक्टँगल क्लासमध्ये. म्हणजेच इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट मेथड फ्रॉम शेप क्लास. ओके, क्लिअर आहे. मग असाच मी आता एक दुसरा क्लास लिहितोय बघा, क्लास ट्रायंगल. सॉरी, सी कॅपिटल झाला माझ्याकडून. क्लास ट्रायंगल, बरोबर. क्लास ट्रायंगल एक्सटेंड्स शेप. ती आपलं नेहमीप्रमाणे जो काय फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार क्लासचं नाव कॅपिटल करूयात, एक्सटेंड्स शेप. ह्याच्यामध्ये पुन्हा आपण फ्लोट एरिया 1 नावाचा एक व्हेरिएबल घेऊयात, फ्लोट एरिया 1. सॉरी, त्यानंतर एक मेथड लिहूयात गेट डी नावाची, void गेट डी. आणि इथून आपण काय करूयात, सुपर क्लास मधली गेट डेटा नावाची मेथड कॉल करूयात, सुपर डॉट गेट डेटा. ओके. आणि आपण एरिया नावाचं जे फंक्शन आहे शेप क्लास मधलं, बरोबर, ते आपण इथं इम्प्लिमेंट करूयात, void एरिया. आणि इथं आपण कुणाचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहे, ट्रायंगलचा. ट्रायंगलचं काय असतं फॉर्म्युला, 1/2 इंटू लेंथ इंटू हाईट. म्हणजेच एरिया 1
इक्वल्स टू 0.5 म्हणतो मी 0.5 इंटू dim1 इंटू 2. ठीक आहे. आणि एरिया प्रिंट करूयात सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एरिया ऑफ ट्रायंगल इज मग बघा ट्रायंगल क्लास आपण लिहिला तो एक्सटेंड केला शेप क्लास पासून बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मेंबर घेतला एरिया वन नावाचा, त्याच्यामध्ये गेट डी नावाचं फंक्शन लिहिलं, त्यातून आपण सुपर क्लासचा गेट डेटा फंक्शन कॉल केलं. त्याच्यानंतर एरिया नावाचं जे शेप क्लासमध्ये म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये जी ॲबस्ट्रॅक्ट मेथड होती एरिया ती आपण इम्प्लिमेंट केली चाइल्ड क्लास ट्रायंगलमध्ये बरोबर. ती कशासाठी इम्प्लिमेंट केली तर टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल. मग तो एरिया आपण कॅल्क्युलेट केला 0.5 इंटू डायमेन्शन 1 इंटू डायमेन्शन 2 आणि तो एरिया प्रिंट केला. ठीक आहे. मग आता नवीन एक क्लास लिहितोय मी क्लास कॅल्क एरिया, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहितोय बघा, त्याच्यामध्ये मी मेन मेथड लिहितोय बरोबर. आणि आता मी रेक्टँगल क्लासचा ऑब्जेक्ट बनवतोय RECTANGL रेक्टँगल OBJ इक्वल्स टू न्यू रेक्टँगल बरोबर. रेक्टँगल क्लासचा मी ऑब्जेक्ट बनवतोय. ठीक आहे. रेक्टँगल क्लासचा ऑब्जेक्ट बनवून हा ऑब्जेक्ट यूज करून मी काय करतो कॉल करतो मेथड. कोणती मेथड कॉल करणार आहे मी OBJ डॉट गेट डी की जी काय करणार आहे ऍक्च्युअल मध्ये सुपर क्लास मधली गेट डेटा ही मेथड कॉल करणार आहे आणि त्याच्या थ्रू डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यूज आपण ऍक्सेप्ट करणार आहे. क्लिअर आहे. आता पुढे मी OBJ डॉट डिस्प्ले फंक्शन कॉल करतो जेणेकरून ज्या व्हॅल्यूज ऍक्सेप्ट केल्यात त्या मला डिस्प्ले करायचे. ओके क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर सेम मी काय करतो तुमचा ट्रायंगल क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो सेम बरोबर. मग बघा ट्रायंगल क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवणार आहे तुम्ही ट्रायंगल OBJ1 म्हणतो याला मी OBJ1 इक्वल्स टू OBJ1 इक्वल्स टू न्यू ट्रायंगल ओके आणि OBJ1 डॉट गेट डी OBJ1 डॉट डिस्प्ले. इथपर्यंत होते का आपण बघूयात. मग मी सेव्ह करतो. कोणत्या नावाने मला फाईल सेव्ह करायला लागेल कॅल्क एरिया डॉट जावा. का मेन मेथड आपण कॅल्क एरिया क्लासमध्ये लिहिली कॅल्क जावा. ओके आणि फॉर्मॅटमध्ये ऑल फाईल्स करतो मी सेव्ह ॲज. ठीक आहे. कॅल्क एरिया फाईल सेव्ह केलेली आहे. कंपाईल करूयात. मग त्यासाठी मी जातो ई ड्राईव्हवर, जातोय ऑनलाईन जावा फोल्डर्स मध्ये. त्याच्यानंतर इथं मी कमांड फायर करतो जावा सी कॅल्क एरिया डॉट जावा. ओके हा कंपाईल करेल प्रोग्राम. हा काय म्हणतोय बघा इनकॉम्पॅटिबल टाइप्स पॉसिबली लॉसी कन्वर्जन फ्रॉम डबल टू फ्लोट. ओके इथं मला इथं म्हणावं लागेल लेट अस कन्वर्ट इट दिस टू फ्लोट. ठीक आहे. पुन्हा कंपाईल करतो. ओके ओके एक्सलिंट ऑप्शन वापरून करा कंपाईल म्हणतोय. ठीक आहे. डिप्रिकेटेड API वापरतोय म्हणतो. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. एक्सलिंट कॅल्क एरिया डॉट जावा. 2 वॉर्निंग आलेले आहेत. काय वॉर्निंग देतोय बघा डेप्रिकेशन रीड लाईन इन डेटा इनपुट स्ट्रीम हॅज आता वापरली जात नाही. ठीक आहे. वॉर्निंग आहे. आपण आपल्या टाइम पुरतं काय करूयात निग्लेक्ट करूयात. काय प्रॉब्लेम नाही. वॉर्निंग कॅन बी निग्लेक्टेड. ठीक आहे. म्हणजेच रीड लाईन मेथड डेप्रिकेट असल्यामुळे तो वॉर्निंग देतोय. ती आपण यूज केलेली आहे आणि ती डेटा इनपुट स्ट्रीम क्लास मधली मेथड आता यूज मध्ये नाही म्हणजेच डेप्रिकेट केलेली आहे फ्युचर व्हर्जन मध्ये जावाच्या. म्हणून ती वापरण्यासाठी सेफ नाही म्हणून त्यांनी डेप्रिकेट केली असेल. ठीक आहे. तर त्याचा काही इश्यू नाहीये. क्लिअर करतो स्क्रीन. रन करूयात जावा येस कॅल्क एरिया. बघा एंटर फॉर रेक्टँगल म्हणतो एंटर द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन 1 लेट अस से 10. एंटर द व्हॅल्यू फॉर डायमेन्शन 2 लेट अस से 10. बघा डायमेन्शन 1 ची व्हॅल्यू 10 आणि डायमेन्शन 2 ची पण व्हॅल्यू
10 त्यांनी प्रिंट केली. म्हणजेच आपलं जे गेट डेटा फंक्शन आणि डिस्प्ले फंक्शन आहे प्रॉपरली वर्क होते. त्याच्यानंतर सेम आपण इथं व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करूयात. डायमेन्शन 1 साठी 10, डायमेन्शन 2 साठी 10. हे कशासाठी झालं तुमचं, तर ट्रायंगल साठीच. मग इथे एक मेसेज देऊयात फॉर ट्रायंगल. ठीक आहे, कंट्रोल सी, कंट्रोल फॉर ट्रायंगल. आणि आता आपण काय करूयात, एरिया फंक्शन कॉल करूयात. एरिया फंक्शन मी वरती कॉल करतो रेक्टेंगलचं, ओबीजे डॉट एरिया आणि ओबीजे 1 डॉट एरिया. ट्रायंगलचं खाली कॉल करतो, ओबीजे 1 डॉट एरिया. ठीक आहे, कंपाइल करूयात पुन्हा. जावा सी कॅल्क एरिया डॉट जावा. कंपाइल केला. ठीक आहे, रन करतो. जावा कॅल्क एरिया, बरोबर. व्हॅल्यूज मागतो डायमेन्शन 1 ची 10 करतो, डायमेन्शन 2 ची 10 करतो. ठीक आहे, 10 10. एरिया ऑफ रेक्टेंगल किती आला, 100 आला. आता ट्रायंगल साठीची व्हॅल्यू एंटर करतो, 10 आणि 10 किती येईल, 100. आणि त्याच्या 1/2 म्हणजे 50 आलं पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल इज 50. मिळालं का, कळालं. मग बघा याच्यामध्ये आपण कोणकोणते कन्सेप्ट शिकलो या प्रोग्राममध्ये. बघा या प्रोग्राममध्ये आपण हायरार्चिकल इनहेरिटन्स शिकलो, की ज्याच्यामध्ये आपण शेप क्लास पासून 2 चाइल्ड क्लास डिराईव्ह केले. एक पहिला चाइल्ड क्लास होता तो रेक्टेंगल, तो एक्सटेंड केला शेप क्लास पासून. आणि दुसरा चाइल्ड क्लास होता तो ट्रायंगल, तो एक्सटेंड केला आपण शेप क्लास पासून. म्हणजेच हायरार्चिकल इनहेरिटन्स बरोबर आपण एस्टॅब्लिश केला. दुसरी गोष्ट आपण काय बघितली याच्यामध्ये, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय असतो. तर ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये एक तरी मेथड अशी असते की ज्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लीट नाहीये, की इम्प्लिमेंटेशन त्या क्लासमध्ये दिलेलं नाही किंवा डेफिनेशन त्या क्लासमध्ये दिलेलं नाही. जसं की शेप क्लासमध्ये आपण वॉइड एरिया नावाची मेथड लिहिली होती, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड, जी मी तुम्हाला इथं दाखवतोय, बरोबर. आणि ती मेथड कशी लिहितात ऍब्स्ट्रॅक्ट, तर ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड लावतात, त्याच्यानंतर रिटर्न टाईप मेथडचा आणि मेथडचं नाव आणि ब्रॅकेट्स नंतर सेमिकोलन, बरोबर. म्हणजे त्या मेथडचं डेफिनेशन आपण देत नाही, ब्रॅकेट्स वापरून त्याच्यामध्ये कोड लिहित नाही, बरोबर. ती मेथड फक्त डिक्लेअर करतो. आणि त्यामुळं आपल्याला क्लासच्या नावापुढे ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड वापरावा लागतो, कारण त्या क्लासमध्ये एकतरी मेथड ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण शेप हा जनरल क्लास आहे, बरोबर आहे, जनरल शेप आहे, बरोबर. तिथं आपण एरिया कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्याचा फॉर्म्युला मला माहित नाही, म्हणून एरिया ही नावाची मेथड मी ऍब्स्ट्रॅक्ट केली, बरोबर. त्याच्यानंतर फ्लोट, डायमेन्शन 1 डायमेन्शन 2 हे व्हेरिएबल घेतले मी. नंतर गेट डेटा नावाची एक मेथड लिहिली, डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 साठी आपल्याला व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करण्यासाठी युजरकडून. आता डायमेन्शन आतापर्यंत आपण जे काही युजरकडून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचो आतापर्यंत, त्या आपण युजिंग स्कॅनर क्लास ऍक्सेस करायचो. पण आता मी तुम्हाला नवीन मेथड दाखवली की ज्याच्या थ्रू युजरकडून व्हॅल्यू तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. तो आहे डेटा इनपुट स्ट्रीम क्लास यूज करून, त्यामधली रीड लाईन. पण तो क्लास डेटा इनपुट स्ट्रीम क्लास आहे तुमच्या आयओ पॅकेजचा पार्ट, त्यामुळे ते पॅकेज मला इम्पोर्ट करावं लागलं. इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार म्हटलं, बरोबर. त्याच्यानंतर बघा तिथली रीडलाईन जी मेथड आहे ती अनसेफ आहे, ती एक्सेप्शन थ्रो करते, त्यामुळे आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम ट्राय कॅच वापरावं लागलं. मग बघा डेटा इनपुट स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवला मी, त्याला आपण पास केला इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट सिस्टीम डॉट इन. त्याच्यानंतर जो कोड एक्सेप्शन रेज करणार आहे तो मी ट्राय ब्लॉकमध्ये लिहिला, आणि जी काय एक्सेप्शन थ्रो करेल ती एक्सेप्शन क्लासचा ऑब्जेक्ट यूज करून कॅच केलेली आहे आणि ती फक्त प्रिंट केलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्या प्रोग्रामचा नॉर्मल जो फ्लो आहे तो इंटरप्ट होऊ नये, एवढंच काम होतं. त्याच्यानंतर वाईड डिस्प्ले नावाची मेथड लिहिली, त्याच्यामध्ये मी डायमेन्शन 1 आणि डायमेन्शन 2 च्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. हे सगळं मी शेप क्लासमध्ये लिहिलं आहे. आणि शेप क्लासमध्ये ऍब्स्ट्रॅक्ट मेथड एरिया लिहिलेली आहे की ज्याची डेफिनेशन दिलेली नाही मी. ती डेफिनेशन मी रेक्टँगल क्लासमध्ये रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी देणार आहे, आणि ट्रायंगल क्लासमध्ये ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी देणार आहे, बरोबर आहे. मग क्लास रेक्टँगल आहे तो मी एक्सटेंड केलेला आहे शेप ऍब्स्ट्रॅक्ट क्लास पासून. त्याच्यामध्ये एरिया 1 नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, गेट डी नावाचा, बरोबर आहे. म्हणजेच ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये जी आपण गेट डेटा नावाची मेथड लिहिली होती ती कॉल केली आहे. पण ती कॉल करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरलाय बघा, सुपर कीवर्ड, सुपर डॉट गेट डेटा. हा काय करेल, पॅरेंट क्लासमधली मेथड कॉल करेल, बरोबर, जी काय आहे आपल्या केसमध्ये शेप क्लासमधली मेथड गेट डेटा कॉल केलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर एरिया जी ऍब्स्ट्रॅक्ट मेथड होती शेप क्लासमध्ये ती इथं मी इम्प्लिमेंट केली आहे, त्याचा कोड लिहिलेला आहे, आणि तो कोड मी रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी लिहिलेला आहे. मग एरिया 1 इज इक्वल टू डायमेन्शन 1 इंटू डायमेन्शन 2 म्हटलेला आहे मी, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलं, एरिया ऑफ रेक्टेंगल इज एरिया 1. त्याच्यानंतर क्लास ट्रायंगल अशाच पद्धतीने मी लिहिलेला आहे, तो एक्सटेंड केलेला आहे शेप क्लास पासून. त्याच्यामध्ये पुन्हा मी फ्लोट एरिया 1 नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे, गेट डी नावाची मेथड लिहिलेली आहे. तिथून पुन्हा मी सुपर क्लासची मेथड कॉल केलेली आहे युजिंग सुपर कीवर्ड सुपर डॉट गेट डेटा.
त्याच्यामध्ये पुन्हा एरिया ही जी ॲबस्ट्रॅक्ट क्लास शेपमधली मेथड होती ती इम्प्लिमेंट केलेली आहे. इथं मात्र मी ती इम्प्लिमेंट केलेली आहे ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्याचा फॉर्म्युला मी अप्लाय केलेला आहे 1/2 इंटू डायमेन्शन 1 इंटू डायमेन्शन 2 बरोबर. आणि तो एरिया मी प्रिंट केलेला आहे. इथं बघा टाईप कास्टिंग करावं लागलेलं आहे मला, का तर बाय डिफॉल्ट हा जो रिझल्ट रिटर्न करत होता तो डबलच्या फॉर्ममध्ये करत होता, आणि हा जो व्हेरिएबल एरिया 1 मी डिक्लेअर केला आहे तो फ्लोटच्या फॉर्ममध्ये बरोबर आहे. त्यामुळे मला तो कन्वर्ट करावा लागलेला आहे. कशामध्ये? तर फ्लोटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ट्रायंगल क्लास झाल्यानंतर मी एक सेपरेट क्लास लिहिला कॅल्क एरिया नावाचा, की ज्याच्यामध्ये मी मेन मेथड लिहिणार आहे. मेन मेथड लिहिलेलं आहे त्या क्लासमध्ये मी बघा. त्याच्यानंतर फॉर रेक्टँगलसाठी मी मेसेज प्रिंट केला आणि रेक्टँगलचा ऑब्जेक्ट केलं करून मी गेट डी मेथड कॉल केलेली आहे. रेक्टँगल क्लासची डिस्प्ले मेथड जी ॲक्च्युअलमध्ये तुमच्या शेप क्लासमधली आहे ती कॉल केलेली आहे. आणि गेट डी मेथड ही गेट डेटा मेथड कॉल करते सुपर क्लासमधली म्हणजे शेप क्लासमधली. आणि त्याच्यानंतर मी एरिया डिस्प्ले करण्यासाठी एरिया मेथड कॉल केली. सेम मी ट्रायंगलसाठी ट्रायंगलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, गेट डी मेथड कॉल केलेली आहे, डिस्प्ले मेथड कॉल केलेली आहे, आणि ट्रायंगलचा एरिया शो करण्यासाठी एरिया मेथड कॉल केलेली आहे. ह्या अशा पद्धतीने हायरार्चिकल इनहेरिटन्सच्या माध्यमातून पण मी तुम्हाला ॲबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो त्याचा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा, ॲबस्ट्रॅक्ट क्लासचं इम्प्लिमेंटेशन कंप्लीट नसतं. त्याच्यामध्ये एकतरी मेथड ॲबस्ट्रॅक्ट असते की ज्याचं फक्त डिक्लरेशन असतं, मेथडचं डेफिनेशन नसतं. त्यामुळे ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवू शकत नाही तुम्ही. ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. ॲबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. क्लिअर आहे का सांगा चॅट बॉक्स. ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग बघायचं आपल्याला. त्याच्या अगोदर मग फायनल कीवर्ड आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर फायनल क्लास काय असतो बघायचा आहे. त्याच्यानंतर डिस्पॅच मेथड बघायची आपल्याला. त्याच्यानंतर सुपर की हे सगळं आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. एक एक बघत जाऊयात मग बघा फायनल कीवर्ड जावामध्ये जो फायनल कीवर्ड आहे तो कशासाठी वापरला जातो. तर पहिली गोष्ट फायनल व्हेरिएबल्स डिक्लेअर करण्यासाठी. म्हणजेच फायनल जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो त्याला कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हटलं जातं. कोणते व्हेरिएबल? कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हटले जातात, की ज्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. थ्रू आउट प्रोग्राम त्याची व्हॅल्यू काय राहते? कॉन्स्टंट राहते. म्हणजेच ती व्हॅल्यू तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एरर व्हेरिएबल बरोबर. जसं की सी किंवा C++ तुम्ही कॉन्स्ट कीवर्ड वापरून व्हेरिएबल डिक्लेअर करायचा. जावामध्ये मात्र कॉन्स्ट कीवर्ड न वापरता फायनल कीवर्ड वापरला जातो, जेणेकरून त्या फायनल व्हेरिएबल जो डिक्लेअर केलेला आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही, तो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. फायनल मेथड, एखादी मेथड पण तुम्ही फायनल डिक्लेअर करू शकता. त्याचं मिनिंग काय? की ती मेथड तुम्ही ओव्हरराईड करू शकत नाही. म्हणजेच सब क्लासमध्ये म्हणजे पॅरेंट क्लासमध्ये ती मेथड तुम्ही फायनल केली असेल तर सब क्लासमध्ये ती मेथड तुम्ही ओव्हरराईड करू शकत नाही. आपण ओव्हररायडिंग शिकलोय बरोबर आहे. तर ओव्हररायडिंग करणं म्हणजेच काय, की पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड आहे सेम मेथड चाइल्ड क्लासमध्ये लिहिणं बरोबर आहे. त्या केसमध्ये पॅरेंट क्लासमधली मेथड सुपरसीड केली जाते बरोबर चाइल्ड क्लासमधल्या मेथडमुळे. हे आपण बघितलं होतं. म्हणजे त्याचा एक्झिस्टन्स पॅरेंट क्लासमधल्या मेथडचा संपतो चाइल्ड क्लासमध्ये सेम मेथड तुम्ही जर डिक्लेअर केली असेल तर. पण फायनल कीवर्ड एखादी मेथड सपोज तुम्हाला वाटलं की ओव्हरराईड करता आली नाही पाहिजे सब क्लासमध्ये, तर त्या केसमध्ये ती मेथड तुम्ही फायनल मेथड म्हणून डिक्लेअर करू शकता, जेणेकरून सब क्लासमध्ये ती मेथड तुम्ही ओव्हरराईड करू शकणार नाही. म्हणजे प्रिव्हेंट मेथड ओव्हररायडिंग. आणि फायनल क्लास काय असतो, की ज्या क्लासपासून तुम्हाला कोणताही सब क्लास एक्सटेंड करायचा नाहीये, म्हणजेच त्या क्लासपासून कोणताही नवीन सब क्लास क्रिएट करता आला नाही पाहिजे, असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही होल क्लास फायनल म्हणून डिक्लेअर करू शकता, जेणेकरून नवीन कोणताही क्लास तुम्ही त्या क्लासपासून डिराईव्ह करू शकत नाही. ठीक आहे. मग हे सगळं डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. तर पहिला फायनल व्हेरिएबल काय असतो बघूयात. फायनल व्हेरिएबल बघा. फायनल व्हेरिएबल द व्हॅल्यू ऑफ फायनल व्हेरिएबल कॅनॉट बी चेंज. जे मी तुम्हाला सांगितलं, जो पण व्हेरिएबल आपण फायनल म्हणून डिक्लेअर करणार आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. त्याच्यानंतर फायनल व्हेरिएबल बिहेव्स लाईक क्लास व्हेरिएबल अँड दे डू नॉट टेक एनी म्हणजेच काय, फायनल व्हेरिएबल्स जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बिहेव्स लाईक क्लास व्हेरिएबल जे आपण बघितलं स्टॅटिक व्हेरिएबल प्रमाणे ते ऍक्ट होतात. आणि इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टसाठी डू नॉट टेक स्पेस. इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टसाठी त्यांची कॉपी क्रिएट केली जात नाही बरोबर फायनल व्हेरिएबलची. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ डिक्लेअरिंग फायनल व्हेरिएबल. मग डिक्लेअर कसा करायचा? फायनल इंट साईज इक्वल टू 100 म्हटलेलं आहे. फायनल कीवर्ड अटॅच करायचा, त्याच्यानंतर डेटा टाईप, त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव आणि त्याला जी व्हॅल्यू आहे ती इनिशियल व्हॅल्यू असाइन करावी लागते. आणि फायनल व्हेरिएबलला व्हॅल्यू ही द्यावीच लागते. ठीक आहे. म्हणजे फायनल व्हेरिएबलचं इनिशियलायझेशन तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे. त्यानंतर वेन अ व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड विथ फायनल कीवर्ड इट्स व्हॅल्यू कांट बी मॉडिफाईड बरोबर. इसेन्शियली अ कॉन्स्टंट दिस ऑल्सो मीन्स दॅट यू मस्ट इनिशियलाइज अ फायनल व्हेरिएबल.
म्हणजेच काय की तो एक प्रकारे कॉन्स्टंट म्हणून ऍक्ट होतो. त्यामुळे तो ज्यावेळी तुम्ही डिक्लेअर करता त्याच वेळी ते इनिशियलाइज करणं गरजेचं आहे. त्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. जसं की पाय हा व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. 3.14 राहते आपल्याला माहिती आहे. बरोबर. त्यामुळं प्रोग्राममध्ये तुम्ही पाय सारखे व्हेरिएबल्स फायनल म्हणून डिक्लेअर करू शकता, जेणेकरून त्याची व्हॅल्यू थ्रू आउट प्रोग्राम कॉन्स्टंट राहील. कुणीही चेंज करू शकणार नाही किंवा अपडेट करू शकणार नाही, मॉडिफाय करू शकणार नाही. इफ द फायनल व्हेरिएबल इज अ रेफरन्स, दिस मीन्स दॅट द व्हेरिएबल कॅन नॉट बी रिबाउंड टू रेफरन्स अनदर ऑब्जेक्ट. म्हणजेच जे आपण ऑब्जेक्ट्स म्हणतो, ऑब्जेक्ट व्हेरिएबल्स किंवा रेफरन्स व्हेरिएबल जे ऑब्जेक्टला पॉईंट करतात हिपवरच्या, आणि ते व्हेरिएबल्स कुठे स्टोअर असतात, स्टॅकवर. सपोज असे व्हेरिएबल तुम्ही फायनल म्हणून डिक्लेअर केले, तर ते जे रेफरन्स व्हेरिएबल आहे ते दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला पॉईंट करणार नाहीत. बरोबर. दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला पॉईंट करणार नाहीत. म्हणजे ते फक्त आणि फक्त त्याच ऑब्जेक्टला पॉईंट करणार. बरोबर. ते दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला तुम्ही पॉईंट करण्यासाठी कोड लिहू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंटरनल स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट पॉइंटेड बाय दॅट रेफरन्स व्हेरिएबल कॅन बी चेंज्ड. बरोबर. पण म्हणजे जरी तुम्ही तो दुसऱ्या कोणत्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकत नसला, तरी इंटरनल स्टेट ऑब्जेक्टचे म्हणजे जे काही डेटा मेंबर्स आहेत वगैरे त्यांच्या व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता. बरोबर. यू कॅन ऍड ऑर रिमूव्ह एलिमेंट्स फ्रॉम फायनल अरे ऑर फायनल करेक्शन. बरोबर. इट इज गुड प्रॅक्टिस टू प्रिव्हेंट फायनल व्हेरिएबल इन ऑल अप्पर केस युझिंग अंडरस्कोर टू सेपरेट वर्ड्स. बरोबर. मग फायनल व्हेरिएबल कसा डिक्लेअर करावा त्याचं एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय की बाबा इट इज गुड प्रॅक्टिस टू रिप्रेझेंट फायनल व्हेरिएबल्स इन ऑल अप्पर केस. अप्पर केसमध्ये असावेत फायनल व्हेरिएबल, आणि युझिंग अंडरस्कोर टू सेपरेट वर्ड्स असतील तर त्याच्यामध्ये अंडरस्कोर तुम्ही वापरलं पाहिजे, जेणेकरून हा एक स्टँडर्ड सांगता येते की फायनल व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर सगळे अप्पर केस लेटर्स असावेत, आणि एकापेक्षा जास्त वर्ड्स असतील त्या व्हेरिएबलच्या नावामध्ये तर मात्र त्यांचं सेपरेशन अंडरस्कोरनं करावं. मग फायनल व्हेरिएबलचा तुम्हाला एक कोड दाखवतो मी करून, की ज्याच्यामध्ये फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू कशी चेंज होत नाही ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ह्याच प्रोग्राममध्ये मी मॉडिफिकेशन करतोय. ठीक आहे. सगळा कोड काढून टाकतो. ॲबस्ट्रॅक्ट क्लास पण काढून टाकतोय. नाहीतर सगळंच काढून टाकूयात. कॅल्क एरिया फक्त ठेवतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट अस से हा काढून टाकूयात कोड. एक फायनल व्हेरिएबल डिक्लेअर करूयात. फायनल इंट फायनल व्हॅर नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करूयात. मग जो स्टँडर्ड सिंटॅक्स आहे त्याच्यानुसार मी कॅपिटल लेटर्स लिहितो व्हेरिएबलच्या नावासाठी. फायनल अंडरस्कोर दुसरा वर्डसाठी व्हॅर इक्वल्स टू 100. बरोबर. मग बघा, हा व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करून बघूयात. 16 फायनल अंडरस्कोर व्हॅर. व्हॅल्यू प्रिंट करून बघूयात होते का पहिल्यांदा. ठीक आहे. कंपाईल करतो प्रोग्राम. जावा सी कॅल्क एरिया डॉट जावा. काय म्हणतो हा फायनट झालेला आहे. फायनल पाहिजे. ठीक आहे. सॉरी. काय म्हणतोय, कॅनॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कॉन्टेक्स्ट. बरोबर. मग आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करूयात कॅल्क एरिया नावाचा. कॅल्क एरिया ओबीजे इक्वल्स टू न्यू कॅल्क एरिया. ठीक आहे. आणि तो ऑब्जेक्ट यूज करून व्हॅल्यू प्रिंट करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. ओके. क्लिअर करतो. जावा कॅल्क एरिया व्हॅल्यू 100 प्रिंट होते. ओके. आता आपण ही व्हॅल्यू मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे इन्क्रीमेंट करण्याचा प्रयत्न करूयात. मग कशी इन्क्रीमेंट करूयात, तर ओबीजे डॉट फायनल अंडरस्कोर व्हॅर इक्वल्स टू ओबीजे डॉट फायनल अंडरस्कोर व्हॅर. हां, कॉल आल्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. सॉरी बरं का थोडं. मग बघा, फायनल एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे. त्याला 100 व्हॅल्यू असाइन केलेली आहे फायनल अंडरस्कोर व्हॅर नावाचा.
त्याच्यानंतर तो व्हेरिएबल मी प्रिंट करून दाखवला तुम्हाला. आता काय करतोय मी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतोय, त्याची व्हॅल्यू चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच ओबीजे डॉट फायनल व्हॅर इक्वल टू ओबीजे डॉट फायनल व्हॅर प्लस 100 म्हणजे 200 झाली पाहिजे, बरोबर. पण ती नाही व्हायला पाहिजे. का नाही व्हायला पाहिजे? हा कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार, का तर आपण तो फायनल म्हणून डिफाईन केलेला आहे, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला एरर मिळाली पाहिजे, यू आर ट्राईंग टू चेंज द व्हॅल्यू ऑफ फायनल व्हेरिएबल, असे काहीतरी ते येते का बघूयात आपण. आणि तेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. ठीक आहे, मग बघूयात. हा व्हेरिएबल पुन्हा मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. 200 व्हॅल्यू येते का बघूयात आपण. सेव्ह करतो मी कोड, सेव्ह केलेला आहे, कंपाईल करतो आता. आता मला त्यांना ॲक्च्युअलमध्ये एरर देणं अपेक्षित आहे. ओके, बघा त्यांनी एरर दिलेली आहे मला, की बघा एरर कॅन नॉट असाइन अ व्हॅल्यू टू फायनल व्हेरिएबल फायनल अंडरस्कोर व्हॅर ओबीजे डॉट फायनल व्हॅर इक्वल टू ओबीजे डॉट फायनल व्हॅर प्लस 100. म्हणजे तुम्ही त्याची व्हॅल्यू मॉडिफाय करू शकत नाही, बरोबर आहे. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू शो यू, दॅट व्हेरिएबल ऑफ व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड ॲज फायनल कॅनॉट बी मॉडिफाईड ऑर कॅनॉट बी चेंज. ओके, तर क्लिअर आहे काय सांगा मला चॅटबॉक्समध्ये, की फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. इज इट क्लिअर टू यू गाईज? ओके, देन विल मूव्ह अहेड. ठीक आहे, पुढे जाऊयात. मग बघा, फायनल मेथड मी तुम्हाला सांगितलं होतं. फायनल मेथड काय असते, की जी पण मेथड फायनल म्हणून डिक्लेअर करतात ती मेथड दुसऱ्या जो काय चाइल्ड क्लास असेल त्याच्यामध्ये तुम्ही ओव्हरराईड करू शकत नाही, बरोबर. ओव्हरराईड मेथड काय असतात, तर पॅरेंट क्लासमध्ये पण सेम मेथड आणि चाइल्ड क्लासमध्ये पण सेम मेथड जेव्हा आपण डिफाईन करतो त्यावेळी त्याला म्हटलं होतं मेथड ओव्हररायडिंग, बरोबर. मेथड ओव्हररायडिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं, की पॅरेंट क्लासमधली जी मेथड आहे त्याचा एक्झिस्टन्स जरा चाइल्ड क्लासमध्ये फिनिश होतो, का तर चाइल्ड क्लासमध्ये आपण ती मेथड रिडिफाईन केलेली आहे ॲज इट इज, बरोबर आहे. म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये पण सेम मेथड आहे आणि चाइल्ड क्लासमध्ये पण सेम मेथड आहे, त्याला आपण मेथड ओव्हररायडिंग म्हणतो. त्या मेथडचं नाव पण सेम आहे, त्याचा रिटर्न टाईप सेम आहे, त्याला पास केलेले पॅरामीटर सेम टाईपचे आणि सेम नंबरचे आहेत, त्यावेळी त्याला आपण मेथड ओव्हररायडिंग म्हणत असतो. पण जी मेथड फायनल म्हणून डिक्लेअर केली असते ती मात्र तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये किंवा सब क्लासमध्ये ओव्हरराईड करू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला एखादी मेथड प्रिव्हेंट करायची असेल ओव्हरराईड होण्यापासून, तुम्हाला एखादी मेथड प्रिव्हेंट करायची असेल ओव्हरराईड होण्यापासून, तर मात्र तुम्ही ती मेथड फायनल म्हणून डिक्लेअर केली पाहिजे किंवा डिफाईन केली पाहिजे. मग बघा फायनल मेथड, बघा फायनल मेथड मेकिंग अ फायनल मेथड making a method final ensures that the functionality defined in this method will never be altered in any way. That is, final method cannot be overridden. मला तेच सांगायचं तुम्हाला, की एखादी मेथड जी तुम्हाला प्रिव्हेंट करायची आहे इनहेरिट होण्यापासून, किंवा एखादी मेथड सब क्लासमध्ये डिराईव्ह होण्यापासून प्रिव्हेंट करायची असेल, किंवा एखादी मेथड तुम्हाला सब क्लासमध्ये ओव्हरराईड करण्यापासून वाचवायची असेल, तर त्या केसमध्ये ती मेथड तुम्ही पॅरेंट क्लासमध्ये फायनल म्हणून डिफाईन केली पाहिजे किंवा डिक्लेअर केली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजेच फायनल जवळपास फायनल मेथड ही तुमच्या प्रायव्हेट मेथड प्रमाणे ऍक्ट होते. प्रायव्हेट मेथड पण तुम्ही ऍक्च्युअलमध्ये चाइल्ड क्लासमध्ये ड्राईव्ह होत नाही किंवा ती ओव्हरराईड करू शकत नव्हता. तसंच फायनल मेथड आहे. फायनल मेथड जी पॅरेंट क्लासमध्ये डिफाईन केलेली आहे ती चाइल्ड क्लासमध्ये तुम्ही ओव्हरराईड करू शकत नाही, म्हणजे ती ऍक्च्युअलमध्ये डिराईव्हच होत नाही तुमच्या चाइल्ड क्लासमध्ये. ठीक आहे, मग फायनल वॉइड म्हणजे सिंटॅक्स दिलाय त्यांनी, की मेथड फायनल कशी डिक्लेअर करायची, डिफाईन करायची. तर फायनल कीवर्ड अटॅच करायचं फक्त, त्याच्यानंतर रिटर्न टाईप मेथडचा, त्याच्यानंतर मेथडचं नाव, बरोबर. फायनल वॉइड फाइंड ॲव्हरेज आणि त्याच्यानंतर मेथडचा जो काही कोड असेल तो नेहमीप्रमाणे आपला ब्रॅकेट्समध्ये लिहायचा आहे. ठीक आहे, ओके. तर ही आहे तुमची फायनल मेथड. नेक्स्ट आहे मग त्यासाठी प्रोग्राम बघा दिलेला आहे तुम्हाला, एक क्लास सुपर लिहिलेला आहे, सुपर नावाचा क्लास. आता सुपर कीवर्ड आहे, सुपर कीवर्ड आहे त्याचा यस स्मॉल आहे, लक्षात ठेवा. सुपर कीवर्ड की जो ऍक्च्युअलमध्ये पॅरेंट क्लासला किंवा सुपर क्लासला रेफर करतो त्याचा यस स्मॉल आहे, का तर सगळे कीवर्ड्स जे जावामध्ये आहेत ते स्मॉल केस असतात. म्हणजे सुपर कीवर्ड पण स्मॉल केस आहे. तर मी क्लासला नाव सुपर दिलंय, पण इथं यस कॅपिटल आहे, यस कॅपिटल. नाहीतर तुम्ही म्हणाल की कीवर्डचं नाव कसं काय क्लासला देऊ शकता. ठीक आहे, तर यस कॅपिटल आहे हे लक्षात ठेवा. कीवर्ड कॅनॉट बी युज्ड ॲज अ क्लास नेम्स ऑर व्हेरिएबल नेम्स हे आपल्याला माहिती आहे. मग क्लास सुपर आहे, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे बघा, इंटिजर एक्स नावाचा एक व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे सुपर क्लास सुपर, आणि त्याला एक पास केलेला पॅरामीटर आहे इंटिजर एक्स. त्याच्यानंतर दिस डॉट एक्स म्हणजेच ह्या क्लासचा जो इन्स्टन्स व्हेरिएबल आहे तो रेफर करण्यासाठी दिस वापरलेला आहे कीवर्ड, दिस डॉट एक्स, बरोबर. म्हणजेच हा इन्स्टन्स व्हेरिएबल सुपर क्लासमध्ये जो आपण डिक्लेअर केलेला आहे इंटिजर एक्स, तो इक्वल्स टू एक्स. एक्स म्हणजेच त्या व्हेरिएबलची इन्स्टन्स व्हेरिएबलची व्हॅल्यू जो पॅरामीटर आपण पास करणार आहे कन्स्ट्रक्टरला त्याच्या एवढी सेट करायची, बरोबर. त्याच्यानंतर व्हाईट डिस्प्ले नावाचं एक फंक्शन लिहिलं आहे, त्याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे, सुपर क्लासमध्ये जो इन्स्टन्स व्हेरिएबल लिहिलेला आहे त्याची व्हॅल्यू आपण प्रिंट केलेली आहे, एक्सची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. त्यानंतर क्लास सब आपण नावाचा क्लास लिहिलेला आहे आणि तो एक्सटेंड केलेला आहे सुपर क्लास पासून, सुपर
क्लासपासून, बरोबर. त्याच्यानंतर इंटिजर वाय नावाचा एक व्हेरिएबल लिहिलेला आहे बघा कुठं सब क्लासमध्ये. त्याच्यामध्ये पुन्हा आपण कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे सब नावाचा, त्याला 2 पॅरामीटर पास केलेत, इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय. त्यातला एक्स जो पॅरामीटर आहे तो आपण पुन्हा सुपर कीवर्ड वापरून पॅरेंट क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर कॉल केला होता. म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं होतं सब क्लास मधून पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा असेल तुम्हाला तर सुपर कीवर्ड वापरावा लागतो. मग सब क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये सुपर हे पहिलं स्टेटमेंट असलं पाहिजे तुमचं, आणि त्याला आपण एक्स हा पॅरामीटर पास केलेला आहे. हा काय करेल, तुमचा पॅरेंट क्लासमधला कन्स्ट्रक्टर कॉल करेल सुपर, बरोबर. आणि त्याला एक्सची व्हॅल्यू जी पास केलेली आहे आपण इथून खालून सुपर एक्स मधून ती सेट करेल. ओके. पुन्हा दिस डॉट वाय म्हणजेच ह्या सब क्लासच्या वायच्या इन्स्टन्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण जो पॅरामीटर वाय म्हणून पास केला होता त्याला सेट केली. दिस डॉट वाय इज इक्वल टू वाय. त्याच्यानंतर डिस्प्ले फंक्शनमध्ये आपण एक्सची पण व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे सुपर क्लासमध्ये आणि वायची पण व्हॅल्यू आपण प्रिंट केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा क्लास दिलेला आहे क्लास ओव्हरराईड टेस्ट, बरोबर. क्लास ओव्हरराईड टेस्ट, बरोबर. तिथं आपण काय केलं बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स, बरोबर. आणि सब म्हणजे सब क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो आपण, S1 इक्वल्स टू न्यू सब, आणि त्याला 2 व्हॅल्यूज पास केल्या आहेत 100 आणि 200. म्हणजे एक्सला 100 सेट केले जाईल आणि वायला 200 सेट केलं. आणि S1 डॉट डिस्प्ले फंक्शन कॉल केलेलं आहे की जे ऍक्च्युअल मध्ये कोणतं डिस्प्ले फंक्शन कॉल होणार आहे, सब क्लासमधलं का सुपर क्लासमधलं, तर सब क्लासमधलं. का तर ऑब्जेक्ट कुठला आपण क्रिएट केलेला आहे, ऑब्जेक्ट आपण प्रिंट केला आहे सब क्लासचा ऑब्जेक्ट प्रिंट केलेला आहे. आणि S1 पॉईंट करून S1 हा रेफरन्स व्हेरिएबल कोणाला पॉईंट करतोय, तर ऑब्जेक्ट ऑफ सब क्लास. त्यामुळे S1 डॉट डिस्प्ले फंक्शन कुठलं कॉल केलं जाईल, तर तुमच्या सब क्लासमधला. आणि तो व्हॅल्यू काय प्रिंट करेल, एक्सची व्हॅल्यू 100 आणि वायची व्हॅल्यू 200 असं तुम्हाला प्रिंट केलं जाईल. वरचं फंक्शन कॉल केलं जाणार नाही, सुपर क्लासमधलं डिस्प्ले फंक्शन कॉल केलं जाणार नाही. का तर सुपर क्लासमधलं डिस्प्ले फंक्शन आपण सब क्लासमध्ये काय केलेलं, ओव्हरराईड केलं जाईल. म्हणजे सेम मेथड नेम आहे बघा, सेम मेथड नेम डिस्प्ले डिस्प्ले. सब क्लासमध्ये पण तेच मेथड नेम ठेवलंय, सुपर क्लासमध्ये पण तेच मेथड नेम आहे. त्याचा रिटर्न टाईप पण वाईडच आहे, सुपर क्लासमध्ये पण वाईड आहे, सब क्लासमध्ये पण वाईड आहे. त्याला पास केलेले पॅरामीटर्स पण सेम आहेत. ह्या केसमध्ये आपल्या केसमध्ये आपण एकही पॅरामीटर पास केलेलं नाही डिस्प्ले फंक्शनला. त्यामुळे ही जी डिस्प्ले फंक्शन मेथड आहे ती ओव्हर रिडन मेथड आहे. कोणती मेथड आहे, ओव्हर रिडन मेथड आहे. मग मला असं वाटत होतं की बाबा ही डिस्प्ले मेथड आहे ती आपल्याला सपोज ओव्हरराईड करता आली नाही पाहिजे सब क्लासमध्ये. त्या केसमध्ये तुम्ही ह्या मेथडला फायनल कीवर्ड अटॅच करायचा, कोणता, फायनल, बरोबर आहे. मग इकडे एक दुसरं एक्झाम्पल आहे बघा, क्लास ए इंटिजर आय नावाचा एक व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर ए इंटिजर ए कॉमा इंटिजर बी, आय इज इक्वल टू ए प्लस बी, बरोबर. व्हॅल्यू सेट केल्या आहेत कन्स्ट्रक्टरमध्ये. वॉइड ऍड सम ऑफ ए अँड बी इज प्लस आय, ते फक्त प्रिंट केलेलं आहे. क्लास बी एक्सटेंड केलेला आहे ए पासून, त्याच्यामध्ये जे हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे बी क्लासचा त्याला 3 पॅरामीटर पास केले आहेत, ए बी आणि सी. त्यातला सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे सुपर यूज करून ए कॉमा बी, आणि जे इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, बरोबर. आणि सुपर डॉट ऍड फंक्शन कॉल केलेला आहे वाईड ऍड मधून, आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट सम ऑफ ए बी अँड सी प्लस जे, बरोबर. आणि क्लास मेथड ओव्हरराईड म्हटलेला आहे. या केसमध्ये आपण कोणती मेथड ओव्हरराईड केलेली आहे, तर ऍड मेथड आपण ओव्हरराईड केलेली आहे, बरोबर. ही ऍड मेथड ओव्हरराईड केल्यामुळे काय होत होतं आतापर्यंत, जसं की इथं डिस्प्ले मेथड ओव्हरराईड केली होती त्यामुळे काय होत होतं, ज्यावेळी आपण S1 डॉट डिस्प्ले म्हणत होतो त्यावेळी फक्त सब क्लास मधली मेथड कॉल होत होती. पॅरेंट क्लास मधली मेथडचा एक्झिस्टन्स ही तो ओव्हरराईड केल्यामुळे सब क्लासमध्ये सेम मेथड ओव्हरराईड केल्यामुळे संपत होता. मग तरी पण आपल्याला सपोज वाटलं की आपल्याला सुपर क्लासमधली पण मेथड कॉल करता आली पाहिजे, तर त्या केसमध्ये आपण सुपर कीवर्ड वापरू शकतो. कोणता, सुपर. जे इथं मी दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा सुपर डॉट ऍड म्हटलेला आहे. सुपर डॉट ऍड हा काय करेल, सुपर क्लास मधला ऍड अगोदर कॉल करेल, बरोबर, जे इथं दिसतंय ते, आणि तो ए आणि बी चे ऍडिशन प्रिंट करेल, बरोबर. त्याच्यानंतर हा जो काय रिझल्ट आहे इथं ऍडिशन करून आलेला ए बी आणि सी चा तो प्रिंट करेल. ओके. मग क्लास मेथड ओव्हरराईड हा तिसरा एक क्लास दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, बरोबर. आणि त्याला 3 पॅरामीटर पास केले 10 20 आणि 30, आणि बी डॉट ऍड म्हटलेला आहे. मग हा बी डॉट ऍड म्हटल्यावर ऍक्च्युअली ऍड कुठलं फंक्शन कॉल केलं जाईल, सब क्लासमधलं ऍड, बरोबर. हे फंक्शन कॉल केलं जाईल ऍड, बरोबर. पण ह्या फंक्शनच्या आतमध्ये आपण सुपर डॉट ऍड कीवर्ड वापरल्यामुळे काय होतंय, सुपर डॉट ऍड म्हटल्यामुळे सुपर रेफर करतो पॅरेंट क्लासला, आणि त्या पॅरेंट क्लासमधलं ऍड फंक्शन आपण कॉल केलेलं आहे युझिंग सुपर कीवर्ड, त्यामुळे हे फंक्शन कॉल होईल, बरोबर. इथं मग हा रिझल्ट प्रिंट केला जाईल ए बी, आणि त्यांचा ऍडिशन इथं प्रिंट केला जाईल. त्याच्यानंतर तुमचा जो ए बी आणि सी चा रिझल्ट आहे ऍडिशन केला तो प्रिंट केला जाईल. ह्या अशा पद्धतीनं सपोज सुपर क्लास मधली पण मेथड तुम्हाला कॉल करायची आहे, ओव्हर रिडन मेथड,
ओव्हर रिडन मेथड सुपर क्लासमधली पण तुम्हाला कॉल करायची, ती जी रिअलिटीमध्ये कॉल होणार नाही, का तर चाइल्ड क्लासमधल्या मेथडमुळे त्याचा एक्झिस्टन्स संपलेला असतोय. त्या केसमध्ये मात्र तुम्ही सुपर कीवर्ड वापरून ती मेथड कॉल करू शकता, ती मेथड एक्सप्लिसिटली कॉल करू शकता. हे क्लिअर आहे का सांगा मला चॅट बॉक्समध्ये. सगळ्यात सोपी गोष्ट, मेथड ओव्हरलोडिंगमध्ये काय असतं, तर मेथड ओव्हरलोडिंग हे एकाच क्लासमध्ये केलं जातं, बरोबर, की त्या क्लासमध्ये दोन मेथड असतात ज्यांची नावं सेम असतात. बघा मी काय म्हणतोय, मेथड ओव्हरलोडिंगमध्ये एका क्लासमध्ये एकापेक्षा जास्त मेथड लिहू शकता तुम्ही, एकापेक्षा जास्त मेथड लिहू शकता की ज्यांची नावं सेम आहेत, ज्यांची नावं सेम आहेत, पण त्यांचा रिटर्न टाईप वेगळा असू शकतो. त्यांना पास केलेले पॅरामीटर्स, मेथड्सना पास केलेले पॅरामीटर्स हे डिफरंट नंबर आणि डिफरंट टाईपचे असू शकतात. ओके, म्हणजेच एका क्लासमध्ये सपोज मी ऍड नावाची मेथड लिहिली 3 वेळेला, ऍड ऍड ऍड, बरोबर आहे. एक मेथड रिटर्न करते इंटिजर, दुसरी मेथड रिटर्न करते फ्लोट, तिसरी मेथड रिटर्न करते डबल, बरोबर. त्याच्यानंतर पहिल्या मेथडला मी एकच पॅरामीटर पास केला होता, दुसऱ्या मेथडला मी 2 पॅरामीटर पास केले होते आणि तिसऱ्या मेथडला मी 3 पॅरामीटर पास केले होते. तर त्या केसमध्ये त्याला म्हटलं जातं मेथड ओव्हरलोडिंग. त्या केसमध्ये काय म्हटलं जातं, मेथड ओव्हरलोडिंग. आणि ह्या तिन्ही मेथड मी एकाच क्लासमध्ये लिहिणार आहे, त्याला म्हटलं जातं मेथड ओव्हरलोडिंग. मग मेथड ओव्हरलोडिंग मध्ये काय म्हणता येईल, एकाच क्लासमध्ये एकापेक्षा जास्त सेम नावाच्या मेथड आपण लिहितो, बरोबर. त्यांचं नाव सेम असतं, फक्त त्यांचा रिटर्न टाईप डिफरंट असू शकतो, प्लस त्यांना पास केलेले पॅरामीटर्स हे डिफरंट नंबर आणि डिफरंट टाईपचे असतात, बरोबर. म्हणजेच पहिल्या मेथडला सपोज इंटिजरचा पॅरामीटर पास केलाय, दुसऱ्या मेथडला मे बी फ्लोटचे 2 पॅरामीटर पास केले, तिसऱ्या मेथडला मे बी 3 डबलचे पॅरामीटर पास केलेत. अशा पद्धतीनं मेथड ओव्हरलोडिंग असतं. आणि मेथड ओव्हररायडिंग कुठं असतं, तर मेथड ओव्हररायडिंग हे सुपर क्लास आणि सब क्लासमध्ये एक्झिस्टन्समध्ये असतं, बरोबर आहे. मेथड ओव्हररायडिंग म्हणजेच काय, की पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड लिहिलेली आहे सेम मेथड तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये लिहिता, बरोबर. म्हणजेच पॅरेंट क्लासमध्ये जी मेथड लिहितात ती ॲज इट इज तुम्ही ओव्हरराईड करता चाइल्ड क्लासमध्ये. मग इथं मात्र तुमचा मेथडचा नाव सेम असतं, त्याचा रिटर्न टाईप सेम असतो, त्याला पास केलेले पॅरामीटर्सचे टाईप्स आणि नंबर्स पण सेम असतात, पॅरामीटर्स आणि टाईप्स पण मेथडचे सेम असतात, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळी त्याला म्हटलं जातं मेथड ओव्हररायडिंग, जे पॅरेंट आणि सब क्लासमधच्या रिलेशनशिपमध्ये होतं. पॅरेंट क्लासने जी मेथड डिफाईन केलेली आहे सेम मेथड चाइल्ड क्लासमध्ये डिफाईन केली जाते, त्या मेथडचं नाव सेम असतं, त्याचा रिटर्न टाईप सेम असतो मेथडचा, त्याला पास केलेले पॅरामीटरचे नंबर म्हणजेच काउंट आणि त्यांचा टाईप्स त्या पॅरामीटरचे सेम असतात. त्यावेळी त्याला म्हटलं जातं मेथड ओव्हररायडिंग, बरोबर. आणि जे मेथड ओव्हरलोडिंग आहे ते कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आहे, आणि मेथड ओव्हररायडिंग आहे ते रन टाइम पॉलिमॉर्फिझम आहे, हे आपण डिस्कस केलं होतं. मग बघा, मेथड ओव्हरलोडिंग इट हॅपन्स विदिन द सेम क्लास, सेम क्लासमध्ये हॅपन होतं. मेथड ओव्हररायडिंग इट हॅपन्स बिटवीन सुपर क्लास अँड सब क्लास, बरोबर. मी जास्त तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मेथड ओव्हरलोडिंग मध्ये मेथड सिग्नेचर शुड नॉट बी सेम, म्हणजेच मेथड सिग्नेचर म्हणजेच मेथडचं नाव, रिटर्न टाईप आणि पास केलेले पॅरामीटर्स हे सेम नसावेत मेथड ओव्हरलोडिंग मध्ये. आणि इकडे बघा, मेथड सिग्नेचर शुड बी सेम मेथड ओव्हररायडिंग मध्ये, म्हणजेच त्याचं नाव मेथडचं जे पॅरेंट क्लासमध्ये तेच असलं पाहिजे, त्याचा रिटर्न टाईप सेम असला पाहिजे पॅरेंट क्लासमध्ये जो आहे तो, जे पॅरामीटर पॅरेंट क्लासमध्ये पास केले त्या मेथडला तेच चाइल्ड क्लासमध्ये असले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मेथड ओव्हरलोडिंग मध्ये बघा, मेथड कॅन हॅव एनी रिटर्न टाईप, बरोबर. मेथड ओव्हरलोडिंग मध्ये कॅन हॅव एनी रिटर्न टाईप, आणि मेथड ओव्हररायडिंग मध्ये मेथड रिटर्न टाईप शुड बी सेम ॲज सुपर क्लास मेथड, जे मी तुम्हाला सांगितलं. रिटर्न टाईप कोणताही असू शकतो ओव्हरलोडिंग मध्ये, ओव्हररायडिंग मध्ये मात्र सेम असला पाहिजे. ओव्हरलोडिंग इज अर्ली बाइंडिंग और स्टॅटिक बाइंडिंग, बरोबर. आणि ओव्हररायडिंग इज लेट बाइंडिंग और डायनेमिक बाइंडिंग, बरोबर. त्यालाच कंपाईल टाइम म्हटलं जातं ओव्हरलोडिंगला, आणि ओव्हररायडिंगला रन टाइम पॉलिमॉर्फिझम, ठीक आहे. दे हॅव द सेम नेम बट हॅव and can have return types. Method overloading मध्ये, overriding मध्ये they have the same name as a super class method, they have the same parameter list as a super class method, they have the same return type as a super class method, बरोबर. It is resolved at compile time. Method overloading resolved at compile time, आणि method overriding it is resolved at run time, बरोबर. म्हणून कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मेथड ओव्हरलोडिंगला म्हटलं जातं आणि मेथड ओव्हररायडिंगला रन टाइम पॉलिमॉर्फिझम. इनहेरिटन्स बघा, इनहेरिटन्स डज नॉट ब्लॉक बाय मेथड ओव्हरलोडिंग, आणि मेथड ओव्हररायडिंग ब्लॉक्स द इनहेरिटन्स. ब्लॉक द इनहेरिटन्स म्हणजे पॅरेंट क्लासमधली मेथड चाइल्ड क्लासमध्ये ब्लॉक केली जाते, जे आपण बघितलं की म्हणजे एक्झिस्टन्स संपतो पॅरेंट क्लासमधल्या मेथडचा चाइल्ड क्लासमध्ये एक्झिस्टन्स ओव्हररायडिंगमुळे संपतो, बरोबर. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे बघा, वन मेथड कॅन ओव्हरलोड अनलिमिटेड टाइम्स, बरोबर, ओनली वन्स पर मेथड इन सब क्लास. ओके.
सब क्लासमध्ये एकदाच केलं जाऊ शकतं ओव्हररायडिंग, बरोबर. हे अशा पद्धतीनं मेथड ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग आहे. हे समजलं का सांगा मला चॅट बॉक्समध्ये. येस. ठीक आहे, मग पुढे जाऊयात. ओके, मग फायनल व्हेरिएबल आपण मगाशी बघितलं होतं ते एकदा स्पीडमध्ये बघा पुन्हा. फायनल व्हेरिएबल, द व्हॅल्यू ऑफ फायनल व्हेरिएबल कॅनॉट बी चेंज, बरोबर. आपण फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही, माहिती आपल्याला. मगाशी एक्झाम्पल मी दाखवलं, व्हॅल्यू चेंज करण्याचा प्रयत्न केला, त्याने एरर दिला, बरोबर. फायनल व्हेरिएबल बिहेव्स लाईक क्लास व्हेरिएबल अँड दे डू नॉट टेक एनी स्पेस ऑन इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट्स ऑफ अ क्लास. एक्झाम्पल ऑफ डिक्लेअरिंग फायनल व्हेरिएबल, फायनल कीवर्ड, डेटा टाइप, व्हेरिएबल नेम आणि व्हॅल्यू, बरोबर. When a variable is declared with a final keyword, its value cannot be modified. Essentially, a constant that you must final variable. म्हणजे फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही, आणि त्यामुळं तो ज्यावेळी तुम्ही डिक्लेअर करता त्याच वेळी त्याला व्हॅल्यू असाइन करणं किंवा इनिशियलाइज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इफ फायनल व्हेरिएबल इज रेफरन्स, दिस मीन्स दॅट द व्हेरिएबल कॅन नॉट बी रिबाउंड टू रेफरन्स टू अनदर ऑब्जेक्ट. म्हणजे जो रेफरन्स व्हेरिएबल जो ऍक्च्युअली ऑब्जेक्टला पॉईंट करतो, तो जर तुम्ही फायनल बनवला तर तो दुसऱ्या किंवा करू शकत नाही. Interstate of object whereby that reference variable can be changed. That is, you can add or remove elements from final or final content. Practice to represent final variables in all uppercase using two separate words. आपण इंटरव्ह्यूला कसा लिहिला पाहिजे फायनल व्हेरिएबल, तर फायनल व्हेरिएबल हा कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचा आहे, आणि त्याच्यामध्ये जर वर्ड असतील एकापेक्षा तर फायनल व्हेरिएबल. मग इनिशिएशन ऑफ फायनल व्हेरिएबल बघा. इनिशियलाइजिंग अ फायनल व्हेरिएबल, वी मस्ट इनिशियलाइज अ फायनल व्हेरिएबल, अदरवाइज कंपायलर विल थ्रो कंपाइल टाइम एरर. जर तुम्ही इनिशियल व्हॅल्यू दिली नाही फायनल व्हेरिएबलला तर मात्र इनिशियलाइज केलं नाही तर मात्र कंपायलर एरर देईल. फायनल व्हेरिएबल कॅन ओनली बी इनिशियलाइज्ड वन्स, आयदर वाया अन इनिशियलायझर और अन असाइनमेंट स्टेटमेंट. देअर आर 3 वेज टू इनिशियलाइज फायनल व्हेरिएबल. म्हणजेच फायनल व्हेरिएबल ज्यावेळी तुम्ही डिक्लेअर करता त्यावेळी इनिशियलाइज करू शकता, किंवा इक्वल टू स्टेटमेंट नंतर तुम्ही असाइन करून त्याला इनिशियल व्हॅल्यू असाइन करू शकता. You can initialize final variable when it is declared. This approach is most common. A final variable is called blank if it lies while declaration. Below are the two ways to initialize a blank final variable. म्हणजे फायनल व्हेरिएबल ज्यावेळी तुम्ही डिक्लेअर करता त्यावेळेस इनिशियलाइज करू शकता, इनिशियल व्हॅल्यू देऊ शकता. जर तसं नाही केलं तर मात्र दोन वेज आहेत ज्याने तुम्ही फायनल व्हेरिएबल इनिशियलाइज करू शकता डिक्लेअर केल्यानंतर. बघा, फायनल व्हेरिएबल कॅन बी इनिशियलाइज इनसाइड इन्स्टन्स इनिशियलायझर ब्लॉक और इनसाइड कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरमध्ये किंवा जे काही इन्स्टन्स इनिशियलायझर ब्लॉक लिहिला असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्याला इनिशियलाइज करू शकता. इफ यू हॅव मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर इन युअर क्लास, then it must be initialized in one in it must be initialized in all of them, otherwise compile time error will be thrown. म्हणजे एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर लिहिले असतील तर सगळ्याच कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला त्याला इनिशियलाइज करावं लागेल, म्हणजे सेम व्हॅल्यू द्यावी लागेल, अदरवाइज कंपायलर एरर थ्रो करेल. अ ब्लँक फायनल स्टॅटिक व्हेरिएबल कॅन बी इनिशियलाइज इनसाइड स्टॅटिक ब्लॉक. स्टॅटिक ब्लॉक मध्ये पण तुम्ही त्याला इनिशियल व्हॅल्यू असाइन करू शकता. हे अशा पद्धतीनं स्टॅटिक व्हेरिएबल तुम्ही काय करू शकता, इनिशियलाइज करू शकता. मग एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला. पब्लिक क्लास मेन लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घेतलेला आहे इंटिजर एक्स, त्याला व्हॅल्यू असाइन केलेलं आहे 10 आणि तो फायनल डिफाईन केलेला आहे. आणि मग बघा मेन मेथडमध्ये आपण जसं मगाशी मी म्हटलं तसं व्हॅल्यू चेंज करण्याचा आपण प्रयत्न केला होता. मेन माय ओबीजे इक्वल्स टू न्यू मेन ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, आणि माय ओबीजे डॉट एक्स इक्वल टू 25. अगोदर 10 व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट व्हेरिएबलची, त्याला 25 आपण चेंज करण्याचा त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू प्रयत्न केला तर तो काय करणार आहे, एरर थ्रो करणार आहे. बघा, कॅन नॉट असाइन अ व्हॅल्यू टू फायनल व्हेरिएबल, म्हणजेच त्या फायनल व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. फायनल मेथड जे मगाशी आपण बघितलं की एखादी मेथड जी तुम्हाला सब क्लासमध्ये डिराईव्ह करायची नाहीये किंवा सब क्लासमध्ये ओव्हरराईड करता आली नाही पाहिजे, तर ती मेथड तुम्ही फायनल म्हणून डिक्लेअर करू शकता. जसं की फायनल मेथड, मेकिंग अ मेथड फायनल इन्शुअर्स दॅट फंक्शनॅलिटी डिफाइंड इन दिस मेथड विल नेव्हर बी अल्टर्ड इन एनी वे. दॅट इज अ फायनल मेथड कॅनॉट बी ओव्हररिडन. म्हणजे सब क्लासमध्ये तुम्ही ती ओव्हरराईड करू शकत नाही. The final modifier for finalizing the implementations of classes, methods, and variables. We can declare a method as a final. Once you declare a method final, it cannot be overridden. म्हणजे सब क्लास मध्ये तुम्ही ते ओव्हरराइड करू शकत नाही. सो यू कॅनॉट मॉडिफाय अ फायनल मेथड सब क्लास, बरोबर. म्हणजे फायनल मेथड तुम्ही सब क्लास मधून मॉडिफाय करू, बरोबर. त्याच्यानंतर द मेन इंटेन्शन ऑफ मेकिंग अ मेथड फायनल वुड बी दॅट द कंटेंट ऑफ मेथड शुड नॉट बी चेंज बाय एनी आउटसाइडर. म्हणजे
बाबा त्या मेथडमध्ये कोणत्या मेथड फंक्शनॅलिटीमध्ये चेंज करता कामा नये असं वाटत असेल त्यावेळी आपण ती मेथड फायनल केली पाहिजे, जेणेकरून ती मेथडच ॲक्च्युअलमध्ये ओव्हरराईड नाही, त्यामुळं मेथडची फंक्शनॅलिटी दुसरं कोणीही ओव्हरराईड करून मॉडिफाय करू शकणार नाही. मग सिंटॅक्स काय आपण मगाशी दिला, फायनल वॉइड फायनल एव्हरेज, म्हणजे कीवर्ड फायनल रिटर्न टाईपचं नाव बॉडी. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल दिलं बघा तुम्हाला फायनल मेथडचं. पब्लिक क्लास फायनल मेथड एक्झाम्पल, पब्लिक फायनल वाईट डिस्प्ले, डिस्प्ले मेथड फायनल केलेलं आहे, त्याच्या आतमध्ये वेलकम टू ट्युटोरियल्स पॉईंट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग मेथड लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये न्यू फायनल मेथड एक्झाम्पल म्हणजेच ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि डिस्प्ले मेथड कॉल केली. बघा कसं ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, कोणताही रेफरन्स व्हेरिएबल वापरलेला नाही, डायरेक्टली न्यू फायनल मेथड एक्झाम्पल म्हटलेलं आहे. डॉट डिस्प्ले म्हणजे त्याला म्हटलं होतं अनोनायमस ऑब्जेक्ट. नाव आहे का ऑब्जेक्टला, आपण रेफरन्स व्हेरिएबलला नाव दिले का नाही, डायरेक्टली तो ऑब्जेक्ट यूज करून जो काही हा स्टेटमेंट जो काही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे किंवा रेफरन्स रिटर्न करणार आहे, तो रेफरन्स यूज करून डायरेक्टली डिस्प्ले मेथड कॉल केली. बरोबर आहे, ही फायनल डिस्प्ले मेथड. त्याच्यानंतर क्लास सॅम्पल एक्सटेंड्स फायनल मेथड एक्झाम्पल, एक नवीन सॅम्पल क्लास लिहिला आहे जो तुमच्या ह्या फायनल मेथड एक्झाम्पल पासून एक्सटेंड केलेला आहे, आणि तिथं आपण ती ओव्हरराईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा पब्लिक वाईड डिस्प्ले, आणि इथं आपण मेसेज प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याने एरर दिली बघा आपल्याला, ओव्हर रिडन मेथड इज फायनल. बरोबर, म्हणजे एरर दिला, म्हणजे ही मेथड जी फायनल म्हणून आपण सुपर क्लासमध्ये किंवा पॅरेंट क्लासमध्ये डिफाईन केलेली आहे, ती चाइल्ड क्लास सॅम्पलमध्ये आपण ओव्हरराईड करू शकत नाही. कंपायलर आपल्याला एरर देत आहे, दिस इज हाऊ यू कॅन प्रिव्हेंट मेथड फ्रॉम being overridden in subclasses. You can declare these methods as a final methods. So the functionality of final methods cannot be altered by any other classes, because that method cannot be overridden by other classes, even if other classes are subclasses of the class in which final method is defined. Okay, clear आहे का? क्लिअर आहे का सांगा जरा. ओके, सोपं आहे म्हणून स्पीडमध्ये चालू आहे. ठीक आहे, मग फायनल क्लास काय असतो? ठीक आहे, आतापर्यंत आपण फायनल व्हेरिएबल बघितला, फायनल मेथड बघितलं. बरोबर, फायनल व्हेरिएबल असेल तर तो कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू आपण मॉडिफाय करू शकत नाही. फायनल मेथड असेल तर ती मेथडची फंक्शनॅलिटी अल्टर करू शकत नाही आपण, म्हणजे सब क्लासेसमध्ये ती मेथड ओव्हरराईड करू शकत नाही. इनहेरिटन्स प्रिव्हेंट केला जातो त्या मेथडचा. बरोबर, हे सगळं आपण फायनल मेथड असेल तर बघितलं. मग फायनल क्लास असेल तर काय होतं की तो पूर्णच्या पूर्ण क्लास आपण त्या क्लासपासून कोणताही सब क्लास क्रिएट करू शकत नाही, म्हणजेच दॅट क्लास कॅनॉट बी एक्सटेंडेड इन टू सम अदर क्लास. म्हणजेच जो क्लास आपण फायनल म्हणून डिफाईन करणार आहे त्या क्लासपासून दुसरा कोणताही सब क्लास क्रिएट केला जाऊ शकत नाही. बरोबर, म्हणजेच बघा फायनल क्लास बघा, द मेन पर्पज ऑफ युझिंग क्लास बिंग डिक्लेअर्ड ॲज अ फायनल इज टू प्रिव्हेंट द क्लास फ्रॉम बिंग सब क्लास. म्हणजेच ह्या क्लासपासून दुसरा कोणताही सब क्लास क्रिएट if class is बघा, if class is marked as a final then no class can inherit any feature from the final class. मग बघा, if class is marked as a final then no class can inherit any features from फायनल क्लास. फायनल क्लास पासून कोणताही फीचर आपण इनहेरिट करू शकणार नाही दुसरा कोणताही क्लास. बरोबर, का तर सब क्लासच बनवू शकत नाही आपण त्या क्लास पासून, त्यामुळे जे काय फायनल क्लास मधले फीचर आहे ते इनहेरिट करण्याचा प्रश्नच येत नाही. यू कॅनॉट एक्सटेंड अ फायनल क्लास इफ यू ट्राय टू इट गिव्स यू कंपाईल टाइम एरर. म्हणजे तुम्ही जर फायनल क्लास डिफाईन केला असेल आणि त्याच्यापासून नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तो एरर देणार आहे. मग ते एक्झाम्पल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला बघा. फायनल क्लास सुपर, बरोबर, सुपर आपण डिक्लेअर केलेला फायनल क्लास सुपर, त्याच्यामध्ये प्रायव्हेट इन डेटा इक्वल्स टू 30 आपण डिफाईन केलेला आहे. त्यानंतर पब्लिक क्लास सब आपण डिक्लेअर केलेला आहे आणि तो एक्सटेंड केलेला आहे. सुपर पाहिजे तर ऍक्च्युली सब झालेला आहे, तर सुपर करा. ठीक आहे, सुपर पासून आपण एक्सटेंड करणार आहे. त्याच्यामध्ये मेन मेथड आपण लिहिलेला आहे आणि तो कंपाईल करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला एरर देणार आहे. ठीक आहे, ऍक्च्युली ही वेगळी एरर आलेली, वेगळ्या प्रकारची एरर दिली पाहिजे त्यांनी. ठीक आहे, की बाबा यू कॅनॉट इनहेरिट फ्रॉम फायनल क्लास, अशा पद्धतीचा एरर आला पाहिजे. म्हणजेच हे लक्षात घ्या फक्त की फायनल क्लास पासून तुम्ही दुसरा कोणताही क्लास क्रिएट करू शकत नाही. मग बघा, ठीक आहे, फायनल क्लास झालेला आहे. फायनल मेथडचं एक्झाम्पल बघितलेलं आहे आपण.
नेक्स्ट आहे डायनॅमिक मेथड डिस्पॅच ऑर रन टाइम पॉलिमॉर्फिझम. बरोबर, डायनॅमिक मेथड डिस्पॅच ऑर रन टाइम पॉलिमॉर्फिझम. मग बघा, डायनॅमिक मेथड डिस्पॅच इज अ मेकॅनिझम बाय विच a call to an overridden method is resolved at runtime rather than compile time. जे आपण बघितलंय, पॅरेंट क्लासमध्ये पण मेथड आहे आणि चाइल्ड क्लासमध्ये पण सेम मेथड आहे, म्हणजेच मेथड ओव्हररायडिंग आहे. बरोबर, त्या केसमध्ये कोणती मेथड कॉल करायची, पॅरेंट क्लासची मेथड कॉल करायची का चाइल्ड क्लासमधली मेथड कॉल करायची, हे कधी रिझॉल्व्ह केलं जातं तुमचं, तर रन टाइमला रिझॉल्व्ह केलं जातं. कशावरून रिझॉल्व्ह केलं जातं, तर तो रेफरन्स व्हेरिएबल, जो रेफरन्स व्हेरिएबल यूज करून आपण मेथड कॉल केली, तो कोणत्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय, पॅरेंटच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय का चाइल्डच्या ऑब्जेक्टला. चाइल्डच्या ऑब्जेक्टला पॉईंट करत असेल तर चाइल्ड क्लासमधली मेथड कॉल केली जाईल, पॅरेंटच्या ऑब्जेक्टला पॉईंट करत असेल तर पॅरेंट क्लासमधली मेथड कॉल केली जाईल. मग बघा, वेन अन ओव्हररिडन मेथड इज कॉल्ड थ्रू अ सुपर क्लास रेफरन्स. बरोबर, Java determines which version, superclass or subclass of that method is to be executed based upon the type of object being referred to at the time the call occurs. Thus, this determination is made at runtime. म्हणजेच काय बघा, when an overridden method is called through superclass reference, म्हणजे superclass reference थ्रू आपण overridden मेथड कॉल केली, तर Java determines which version, superclass की subclass of that method is to be executed based upon the type of object being referred to at at the time the call occurs. म्हणजेच की कोणत्या ऑब्जेक्टला तो पॉईंट करतोय त्याच्यावर ते डिपेंड केलं जाईल की सुपर क्लास मेथड कॉल करायची का सब क्लास. दस डिटर्मिनेशन इज मेड ॲट रन टाइम. रन टाइमला काय डिटर्मिनेशन केलं जातं, तर ऑब्जेक्ट रन टाइमला क्रिएट होतात, त्या ऑब्जेक्टवरूनच फाइंड आउट केलं जातं की आता कोणती मेथड कॉल केली जाते, केली पाहिजे. ॲट रन टाइम इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ द ऑब्जेक्ट बिंग रेफर्ड टू, not the type of reference variable that determines which version of overridden method will be executed. A superclass reference variable can refer to subclass object. This is also known as upcasting. बरोबर, Java uses this fact to resolve calls to overridden मेथड. मग बघा, इथं पॅरेंट क्लास दिसतोय आणि एक्सटेंड चाइल्ड क्लास. इथं पॅरेंट पी इक्वल टू न्यू पॅरेंट, चाइल्ड सी इक्वल टू न्यू चाइल्ड म्हटलंय. बरोबर, आता इथं बघा, पॅरेंट पी इक्वल टू न्यू चाइल्ड म्हणजेच काय, की सुपर क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल आहे पी, तो पॉईंट करतोय कोणाला, रेफर्स टू सब क्लास ऑब्जेक्टला रेफर करू शकतो, ह्याला म्हटलं तर अपकास्टिंग. पण डाऊन कास्टिंग अलाउड नाही. म्हणजे चाइल्ड सी म्हटलंय मी इक्वल्स टू न्यू पॅरेंट, म्हणजेच चाइल्ड क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल मी पॅरेंट क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकत नाही, पण पॅरेंट क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो. त्याला म्हटलं तर अपकास्टिंग, डाऊन कास्टिंग नसते, अलाउ नसते. ठीक आहे, ठीक आहे. डायनॅमिक मेथड डिस्पॅच समजलं, रन टाइम पॉलिमॉर्फिझम समजलंय का, सांगा मला. इकडे लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या. बघा, ए क्लास आहे बघा, त्याच्यामध्ये मेथड आहे M1. बरोबर, ए क्लास आहे त्याच्यामध्ये मेथड आहे M1. बी क्लास हा आपण एक्सटेंड केलेला आहे कोणत्या क्लास पासून, ए क्लास पासून. मग त्याच्यामध्ये बघा, M1 ही मेथड आपण ओव्हरराईड केलेली आहे, पण ती हाईड झालेली आहे. का हाईड झालेली आहे, तर बी मधली मेथडमुळे ही जी M1 क्लास मधली जी मेथड आलेली आहे ए मधून, ती हाईड झालेली आहे. ए मधून जी M1 मेथड आलेली आहे, ए क्लास मधून M1 जी मेथड आलेली आहे बी क्लासमध्ये डिराईव्ह झालेली मेथड, ती हाईड झालेली आहे बी मध्ये. का, तर बी मध्ये आपण ती ओव्हरराईड केलेली आहे. बरोबर आहे. मग कॉपी ऑफ एज M1 मेथड इन बीज ऑब्जेक्ट आहे, अशा पद्धतीने येणार आहे. पण ती हाईड असणार आहे मेथड, का तर M1 आपण पुन्हा ओव्हरराईड केली आहे बी मध्ये. बरोबर, आणि क्लास सी आहे बघा, तो पण आपण डिराईव्ह केलेला आहे तुमच्या ए पासून. त्याच्यामध्ये पण बघा, कॉपी ऑफ ए व एज M1 मेथड इन सी ऑब्जेक्ट जी हाईड झालेली आहे, का तर क्लास सी मध्ये आपण ती मेथड ओव्हरराईड केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, मग डायनेमिक मेथड डिस्पॅच प्रोग्राम तुमच्यासाठी एक्झाम्पल दिले. क्लास ए लिहिलाय, पब्लिक क्लास ए वॉइड M1. बरोबर, मेथड लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये मेसेज एक प्रिंट केलेला आहे M1A. बरोबर, क्लास बी म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये एक्सटेंड केलेला आहे ए पासून, आणि त्याच्यामध्ये M1 मेथड ओव्हरराईड केलेली आहे आपण. बरोबर, M1 मेथड ओव्हरराईड केलेली म्हटलेलं आहे M1B. बरोबर, क्लास सी एक्सटेंड केलेला आहे बी पासून, क्लास सी एक्सटेंड केलेला आहे बी पासून, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण M1 मेथड ओव्हरराईड केलेली आहे. बरोबर, आणि M1C मेसेज प्रिंट केलेला आहे त्याच्यामध्ये, आणि क्लास टेस्ट लिहिलेला आहे आपण. त्याच्यामध्ये बघा, आता ए इक्वल्स टू न्यू ए. बघा मी काय म्हणतोय, ए इज इक्वल टू न्यू ए, म्हणजेच ऑब्जेक्ट कोणता क्रिएट झालाय, हो क्लास एचा ऑब्जेक्ट क्रिएट झालाय. हा रेफरन्स व्हेरिएबल जो स्मॉल ए आहे तो कोणाला पॉईंट करतोय, तर हा एक ऑब्जेक्ट आहे त्याला पॉईंट करतोय. क्लास ए जो कॅपिटल आहे त्याच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. मग बरोबर, ए डॉट M1, मग कुठली मेथड कॉल केली जाईल ए डॉट M1 नी, तर क्लास ए मधली मेथड कॉल केली जाईल. क्लास ए मधली मेथड कॉल केली जाईल. इथं बघा, बी
बी इक्वल्स टू न्यू बी, मग हा स्मॉल बी कुणाला पॉईंट करतोय तर क्लास बीच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय, क्लास बीच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. मग बी डॉट एम ऑन म्हटल्यावर कुठली मेथड कॉल केली जाईल हो, तर बाबा ही मेथड कॉल केली जाईल, क्लास बी मधली मेथड कॉल केली जाईल. बरोबर. सी इक्वल्स टू न्यू सी, म्हणजे सी हा रेफरन्स व्हेरिएबल स्मॉल कोणाला पॉईंट करतो तर जो क्लास सी कॅपिटल आहे त्याच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतो. त्यामुळं सी डॉट एम ऑन कुठली मेथड कॉल करेल तर तुमची क्लास सी मधली, म्हणजेच एम वन डॅश सी प्रिंट होईल. बघा एम वन ए, एम वन बी, एम वन सी हे 3 प्रिंट झाले. बरोबर. इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे. आता इथं बघा, इथं मात्र आता वेगळं आहे. बघा ए टू म्हटलंय मी, ए टू. बरोबर. म्हणजेच आता रेफरन्स व्हेरिएबल माझा कोणत्या क्लासचा आहे, ए क्लासचा आहे. ए टू हा रेफरन्स व्हेरिएबल ए क्लासचा आहे. ए टू इक्वल्स टू बी म्हटलंय मी, ए टू इक्वल्स टू बी, म्हणजे ए टू रेफरन्स व्हेरिएबल जरी ए क्लासचा असला तरी तो कोणत्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय तर बी ऑब्जेक्टला, म्हणजे क्लास बीच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. बरोबर आहे. मग ए टू डॉट एम वन मी कॉल केली तर कुठला मेथड कॉल झाली पाहिजे, बी ची. का तर तो ए टू इक्वल्स टू बी मुळे तो आता पॉईंट कोणाला करतोय, बीच्या ऑब्जेक्टला. त्यामुळे ए टू डॉट एम वन म्हटलं की एम वन बी हा रिझल्ट प्रिंट झाला. त्याच्यानंतर ए टू इक्वल टू सी म्हटलंय मी, ए टू इक्वल टू सी, म्हणजेच आता तो पॉईंट कोणाला करतोय, सीच्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय. मग ए टू डॉट एम वन म्हटलं की कुणाला कोणता रिझल्ट प्रिंट करणार आहे तर एम वन डॅश सी. त्याच्यानंतर बी टू म्हटलंय बघा मी, म्हणजेच बी टाईपचा रेफरन्स व्हेरिएबल आहे बी टू, आणि त्याला जो रेफरन्स असाइन केलाय तो सीचा असाइन केलेला आहे. म्हणजे तो पॉईंट कोणाला करतोय क्लास सी ला. आणि बी टू डॉट एम वन कोणाला कॉल करणार आहे मग तो क्लास सी मधली मेथड, म्हणजेच एम वन डॅश सी, एम वन डॅश सी. क्लिअर आहे का हे, क्लिअर आहे का, इझी आहे. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं बघा की रेफरन्स कोणत्याही टाईपचा असू द्या, तो कुणाला पॉईंट करतोय, तो कोणत्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय हे लक्षात ठेवायचं. ज्या ऑब्जेक्टला तो पॉईंट करेल त्या ऑब्जेक्ट मधली मेथड कॉल होणार. तो रेफरन्स मग पॅरेंट क्लासचा असू द्यात, बरोबर, और चाइल्ड क्लासचा असू द्यात. बरोबर. तो कुणाला पॉईंट करतोय तिथली मेथड कॉल होणार, तिथली मेथड कॉल होणार. बरोबर. कुठल्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय त्या ऑब्जेक्टची मेथड कॉल होणार. बरोबर. जसं की बाबा आता ए हा पॅरेंट क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल आहे ए टू, पण तो पॉईंट करतोय बी च्या ऑब्जेक्टला, त्यामुळे बी मधली मेथड कॉल केली. क्लिअर आहे का. ओके. मग यूज ऑफ सुपर बघा, द सुपर कीवर्ड कोणाला रेफर करतो तर पॅरेंट क्लासला किंवा सुपर क्लासला रेफर करतो. मग बघा, द सुपर कीवर्ड इन जावा इज अ रेफरन्स व्हेरिएबल विच इज यूज टू रेफर इमिडिएट पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट. इमिडिएट पॅरेंटला रेफर करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरला होतो. वेन एव्हर यू क्रिएट द इन्स्टन्स ऑफ सब क्लास अँड इन्स्टन्स ऑफ पॅरेंट क्लास इज क्रिएटेड इम्प्लिसिटली विच इज रेफर्ड बाय सुपर रेफरन्स व्हेरिएबल. म्हणजेच तुम्ही चाइल्ड क्लासचा इन्स्टन्स क्रिएट केला किंवा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर ऑटोमॅटिकली तुमचा पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, आणि पॅरेंट क्लासच्या ऑब्जेक्टला रेफर केलं जातं युझिंग सुपर रेफरन्स व्हेरिएबल. बरोबर आहे. मग बघा, super is used to refer immediate parent class instance variable. We can use the super keyword to access the data member or field of parent class. It is used if parent class and child class have same fields. बरोबर. पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास मध्ये जर सेम फील्ड्स असतील तर पॅरेंट क्लासमधले फील्ड्स आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ऍक्सेस करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरला जातो. जसं की बघा, क्लास ॲनिमल आहे, स्ट्रिंग कलर इज इक्वल टू व्हाईट आहे. क्लास डॉग एक्सटेंड ॲनिमल केलेला आहे, म्हणजे ॲनिमल क्लास पासून डिराईव्ह झालेला डॉग. त्याच्यामध्ये स्ट्रिंग कलर पुन्हा एक व्हेरिएबल आहे, तो ब्लॅक आहे. आणि वर्ड प्रिंट कलर आपण म्हटलंय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट. नुसतं कलर म्हटलं तर कुठला कलर प्रिंट करेल तर डॉग मधला प्रिंट करेल. का तर बाबा, जरी हा ॲनिमल क्लास मधला डिराईव्ह झाला असला तरी तो ऍक्च्युअल मध्ये हाईड होतोय. का तर बाबा डॉग मध्ये आपण सेम व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे. बरोबर. मग त्या केसमध्ये जो पॅरेंट क्लास ॲनिमल मधला कलर आहे तो आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायचा असेल तर सुपर डॉट कलर, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सुपर डॉट कलर म्हटलेला आहे. प्रिंट्स द कलर ऑफ ॲनिमल क्लास. बरोबर आहे. प्रिंट्स द कलर ऑफ ॲनिमल क्लास व्हाईट. बरोबर आहे. म्हणजेच ब्लॅक आणि व्हाईट असं आउटपुट आलं पाहिजे. मग बघा, क्लास डॉगचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, डॉग डी इक्वल्स टू न्यू डॉग, आणि डी डॉट प्रिंट कलर मेथड कॉल केली. हा पहिला कलर प्रिंट केला जाईल ब्लॅक, दुसरा केला जाईल व्हाईट. ओके. ब्लॅक व्हाईट आउटपुट. का तर बाबा सुपर थ्रू आपण काय करू शकतो, पॅरेंट क्लासचे डेटा मेंबर्स ऍक्सेस करू शकतो सुपर कीवर्डवर. बघा, सुपर कॅन बी यूज टू इनवोक पॅरेंट क्लास मेथड. मग पॅरेंट क्लास मधल्या मेथड पण तुम्ही सुपर कीवर्ड वापरून इनवोक करू शकता. बरोबर. द सुपर कीवर्ड कॅन ऑल्सो बी यूज टू इनवोक द पॅरेंट क्लास मेथड.
should be used if subclass contains the same method as a parent class. In other words, it is used if method is overridden. मग बघा क्लास ॲनिमल आहे, त्याच्यामध्ये void eat नावाची एक मेथड लिहिलेली आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इटिंग. डॉग आहे एक्सटेंड केलेला ॲनिमल पासून, त्याच्यामध्ये पुन्हा इट नावाची मेथड लिहिलेली आहे, इटिंग ब्रेड म्हटलेलं आहे. बार्क आहे, बार्किंग करतोय, आणि वर्क नावाची मेथड आहे की जी ऍक्च्युअली सुपर डॉट इट मेथड कॉल करते. सुपर डॉट इट म्हणजे हाऊ टू कॉल पॅरेंट क्लास मेथड, हाऊ टू कॉल पॅरेंट क्लास मेथड युजिंग सुपर कीवर्ड. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर बार्क मेथड कॉल केलेली आहे. ठीक आहे, मग डॉग डी इक्वल टू निघून डी डॉट वर्क नावाची मेथड कॉल केली. ओके, क्लिअर आहे का? कशी कॉल करू शकतो पॅरेंट क्लास मधली मेथड युजिंग सुपर डॉट दॅट मेथड नेम. पॅरेंट क्लास मधली मेथड कॉल करू शकताय तुम्ही. आणि सुपर इज यूज टू इनवोक पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. पॅरेंट क्लास मधला कन्स्ट्रक्टर पण आपण सुपर कीवर्ड वापरून इनवोक करू शकतो, जे मी तुम्हाला दाखवलं इनहेरिटन्सच्या वेळी. तर सुपर कीवर्ड कॅन ऑल्सो बी यूज टू इनवोक द पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. बरोबर आहे. क्लास ॲनिमल लिहिलेला आहे, ॲनिमलमध्ये ॲनिमल कन्स्ट्रक्टर लिहिलं आहे, त्याच्यामध्ये ॲनिमल इज क्रिएटेड म्हटलेलं आहे. क्लास डॉग एक्सटेंड केलेला आहे ॲनिमल पासून. त्यानंतर डॉग कन्स्ट्रक्टर लिहिलं आहे, त्या डॉग कन्स्ट्रक्टर मधलं पहिलं स्टेटमेंट आहे सुपर, की जे ॲक्च्युअलमध्ये सुपर क्लास मधला कन्स्ट्रक्टर कॉल करणार आहे ॲनिमल. आणि त्याच्यानंतर मग स्टेटमेंट्स ॲनिमल क्लास मधल्या कन्स्ट्रक्टरचे लिहिलेले आहेत, सॉरी डॉग क्लास मधल्या कन्स्ट्रक्टरचे लिहिलेले आहेत. आणि ज्यावेळी आपण डॉगचा ऑब्जेक्ट क्रिएट करू त्यावेळी कन्स्ट्रक्टर डॉगचा कॉल होणार आहे. त्याच्यामध्ये पहिला सुपर असल्यामुळे स्टेटमेंट तो सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार, ॲनिमल इज क्रिएटेड प्रिंट करणार, आणि त्याच्यानंतर डॉग इज क्रिएटेड प्रिंट करणार. म्हणजे पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट पहिला इनिशियलाइज होणार आहे, त्याच्यानंतर चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज होणार आहे. क्लिअर आहे का सांगा हे चॅट बॉक्समध्ये? चॅट बॉक्समध्ये क्लिअर आहे का सांगा सगळ्यांनी? ठीक आहे मग.